पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 25 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 26व्या श्लोकाचा आपण अभ्यास या ठिकाणी करीत आहोत। दृग्दृश्य विवेक हा जो ग्रंथ आहे हा भगवान श्री आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला एक छोटासा ग्रंथ आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला वेदांत शास्त्र लक्षात येऊ शकतं। वेदांत शास्त्र हे सर्वात अंतिम असं शास्त्र आहे, म्हणून त्याला वेदांत असं म्हणतात। कारण की वेद या प्रमुख असलेल्या शासनासाठी प्रत्येक वैदिक मनुष्य हा आस्था ठेवून असतो। वेद हा आपणा सर्वांसाठीच शिरोधारी आहे आणि वेद हा एकमेव तारून नेणारा आहे। इतर सर्व शास्त्र जी आहेत ही फक्त या सृष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची प्राप्ती करून देण्यासाठीची आहेत किंवा या सृष्टीमध्येच टिकवून ठेवणारी आहे। वेद हा जरी आपणाला अशा रीतीने सृष्टीमध्ये उपकारक होत असला तरी सुद्धा याच वेदाच्या अंतिम भागामध्ये असा काही उपाय आहे की जेणेकरून एखाद्या जीवाला जर असं वाटलं की आपल्याला या दुस्तर असलेल्या संसारामधून बाहेर पडायचं आहे, तर त्यासाठी वेद किंवा श्रुतीमाता ही कृपाळूपणे सकणवपणे अंतिम भागामध्ये जो उपदेश करते त्यालाच वेदांत असं म्हणतात। तर वेदांत हा जो विषय आहे हा काही सर्वांचा विषय नाही। वेदांत हा विषय अशाच जीवांचा आहे की ज्यांना संसार हा आता नको आहे। संसार नको वाटणं, संसार म्हणजे बायको मुलं वगैरे नव्हे, संसार म्हणजे पुनरपी जनन पुनरपी मरण। ज्यांना कोणाला असं वाटेल, जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा त्यांच्यासाठी हा वेदांत भाग उपयोगाला येणार आहे, म्हणजेच हा ग्रंथ उपयोगाला येणार आहे। हा ग्रंथ वेदांत आहे किंवा वेदांत जो आहे तोच अभ्यास या ग्रंथामध्ये आहे। म्हणून अशा सर्वांसाठी हा ग्रंथ आहे। ज्या कोणाला म्हणजे ज्या कुठल्या माणसाला, ज्या कुठल्या जीवाला या दुस्तर असलेल्या संसारातून बाहेर पडावं वाटतं, आपण या ठिकाणी सर्वजण येतात। यावरून असं अनुमान करावं लागतं की तुम्हाला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, परंतु हे अनुमान बरोबरच असेल असंही म्हणता येत नाही। कारण की बऱ्याच वेळा मनुष्य एखाद्या ठिकाणी फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कुठल्या तरी वेगळ्या हेतूने पोहोचत असतो आणि मग त्या ठिकाणाचा किंवा त्या प्रक्रियेचा नक्की काय उपयोग आहे याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं। जसं लहानपणी मी गुरुद्वारामध्ये जात होतो, तर कशासाठी जात होतो? भजन। गुरुद्वारामधले सरदारजी लोक काय भजन गातात किंवा काय म्हणतात याचा मला काही थांगपत्ता नाही। आता ती भजन माझे पाठ आहेत, त्याचं कारण ते कानावर पडून पाठ झाले। पाठ करायचा काही माझा हेतू नव्हता, पण ते पाठ झाले। तर गुरुद्वारामध्ये जाण्याचा हेतू काय माझा? मुगाच्या डाळीचा बनवलेला शिरा आणि अधिक चणे किंवा त्याची उसळ किंवा त्यांचं जे काही गोडधोड जेवण, प्रसाद, ह्याच्या पलीकडे काही हेतू माझा कधीच नव्हता। आणि मग आजूबाजूला बसलेले सरदारजी ते काही लहान पोरं असल्यामुळे ते काही असे हाकलत नव्हते, पण मग त्यांचे बघून फक्त आपण ॲक्शन करायचे। ते उठले की आपण उठायचं। ते का उठतात, कशासाठी उठतात माहीत नाही,
ते झुकले की आपण झुकायचं, त्यांनी नमस्कार केले की आपण नमस्कार करायचा, त्यांनी डोकं टेकवलं की आपण डोकं टेकवायचं. तर अशा पद्धतीने माझा बराचसा काळ गुरुद्वारामध्ये गेला. तर कसा गेला आणि कशासाठी गेला? लोकांना कोणाला वाटत असेल की हा परमार्थ करतो की काय, असं कोणाला वाटणार नाही, कारण लहान मुलाला कुणी असं समजत नाही. पण एखाद्याचं शरीर वाढलं म्हणून काही असं समजता येत नाही की तो आता परमार्थाच्या दृष्टीने पंढरपूरला गेलाय. तो कसा गेलेला असतो? जसं मी गुरुद्वारात जातो तसं काही लोक पंढरपुरात जातात. सप्त्याला काही लोक कशी काही जमतात, म्हणजे जरी ते दिसले सप्त्यामध्ये, पण ते सप्त्यामध्ये कसे असतात, जसं माझं गुरुद्वारात जाणं होतं तसं काही लोकांचं सप्त्यामध्ये जाणं असतं. अशा गमतीशीर गोष्टी असतात. पण काही होईना, भजन तर पाठ झालं है ना. भजन सरदारजी लोकांचे भजन असतात, तर ते भजन पण त्यामुळे काय झाले, पाठ झाले. असो, आता काही ते भजन म्हणत नाही, कारण आता ती काही वेळ नाही भजन म्हणायची. नाहीतर मी एका दिवशी सरदारजी लोकांचं भजन पण म्हणू शकतो. वारकरी लोक मला सहन करतील का नाही मोठा प्रश्न आहे मग, ठीक आहे ना. तर सरदारजी लोकांचं वारकरी लोकांचं जमतंय का नाही मोठा प्रश्न आहे. नाही, जमतं, काही अडचण नाही. कारण की या सरदारजी लोकांच्या ग्रंथामध्ये नामदेवरायांचे अभंग आहे, आणि त्यामुळे त्याचं कारण पण आहे की नामदेवराय आणि ज्ञानदेव महाराज हे लोक जेव्हा पायी यात्रा करत चंदीगड वगैरे त्या भागामध्ये गेले, म्हणजे वर तिकडे पंजाबमध्ये, तेव्हा तिथे ते एवढे प्रसिद्धीस आले होते की प्रसिद्धीस म्हणण्यापेक्षा त्यांचे कीर्तन वगैरे असायचे. त्यामुळे तिथला भक्तिमार्ग असल्यामुळे तिथले बऱ्याचशा जमाव जमून त्यांनी मग त्यांचा प्रभाव तिथे राहिला, आणि काही अभंग त्या ठिकाणी जे राहिले तेच सरदारजी लोकांचा जो गुरुग्रंथ साहिब हा ग्रंथ आहे त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आणि आजही ते लोक नामदेवरायांची पुण्यतिथी वगैरे काहीतरी साजरे करतात असं मी ऐकलंय. मी काही कधी गेलेलो नाही, किंवा मी गेलेलो पण असेल तेव्हा त्या पुण्यतिथीला, पण मला माहित नाही नामदेवरायांची पुण्यतिथी. माझं लक्ष फक्त शिरा, चणे आणि अजून काय काय मिळेल ते खाण्यामध्ये होतं, त्यामुळे मला कल्पना नाही की नक्की मी कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला गेलो असेल. असो, तर अशी परिस्थिती असते. आपण बऱ्याच वेळा काही ठिकाणी विनाकारणच पोचतो. विनाकारण म्हणजे जे उद्दिष्ट असतं त्या तिथल्या जमावाचं, त्या जमावाशी आपलं काही घेणं देणं नसतं. आपलं घेणं देणं त्या जमावाशी काहीच नसतं. आपलं घेणं देणं वेगळंच काहीतरी असतं, ठीक आहे. तसे वारीला असे जमाव येतो, पण प्रत्येकाचं घेणं देणं वेगळं असतं. तसा इथे पण मला जमाव दिसतोय, तर प्रत्येकाचा हेतू काय आहे हे काही मला काही सांगता येणार नाही. पण आपल्या सर्वांचाच हेतू एक असावा असं सांगणं आहे. ज्यांना वाटतं असं की आपण या दुस्तर असलेल्या संसार चक्रातून बाहेर पडावं, त्या लोकांसाठी हा ग्रंथ आहे, आणि अशा लोकांचाच हा विषय आहे, आणि अशा लोकांनाच या ग्रंथाचं फल मिळू शकतं. अन्यथा या ग्रंथाचा आपल्याला काही उपयोग नाही. आपल्या सर्वांनाच याचा उपयोग व्हावा, म्हणजे आपल्या सर्वांनाच हा संसार जो आहे तो कसा दुस्तर आहे किंवा कसा तो विचित्र आहे हे लक्षात यावं, आणि भगवंताच्या कृपेने आपणा सर्वांनाच त्या दयाळू असलेल्या भगवंतापर्यंत पोहोचता यावं, यासाठी आपली तशी साधना होऊ देत. यासाठी आपणाला जे काही गरजेचं असेल ते आपणाकडून होऊ देत, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या या मूळ विषयाकडे येतो. आपला जो विषय आहे हा 26व्या श्लोकामधील पहिल्या चरणाचा अभ्यास आहे. मागील वेळेस आपण पहिल्या चरणाचाच अभ्यास करीत होतो. काही दिवसांपासून, काही आठवड्यांपासून आपण या पहिल्या चरणाचा अभ्यास करीत आहोत. स्वानुभूती रसावेशात दृश्य शब्द उपेक्षितु निर्विकल्प समाधी स्यात निवात स्थित दीपवत. तर पहिल्या चरणामध्ये दुसऱ्या भागामध्ये दृश्य आणि शब्द या ज्या दोन समाधी आहेत, दृश्यानुविद आणि शब्दानुविद, या दोन समाधींची उपेक्षा करून काहीतरी आपल्याला प्राप्त करणे आहे, असा अभ्यास आहे. त्यातली आपण या दोन्ही समाधींचा अभ्यास मागील श्लोकांमध्ये केलेला आहे, आणि त्याची उपेक्षा का करायची, कशी करायची, किंवा त्याची उपेक्षा कशी करणं अपेक्षित आहे याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण या पहिल्या चरणातील पहिल्या भागाचा विचार करणार आहोत. पहिल्या चरणातील पहिल्या भागाचा विचार आपण दुसऱ्यांदा करत आहोत. पहिल्यांदा आपण दुसऱ्या भागाचा विचार केलेला आहे, कारण की दुसऱ्या भागामध्ये प्रक्रिया सांगितलेली आहे आणि पहिल्या भागामध्ये तशी अवस्था तयार होते असं सांगितलेलं आहे. कारण स्वानुभूती रसावेशात, म्हणजे स्वानुभूतीचा रसावेश जो आहे त्या रसावेशामध्ये राहणं गरजेचं आहे, आणि मग
दृश्य आणि शब्द या ज्या दोन प्रकारच्या समाधी आहेत त्यांची उपेक्षा होऊ शकते असा एक भाग आहे. म्हणजे जिथपर्यंत स्वानुभूती रसावेश नाही तिथपर्यंत दृश्य शब्दानुविध समाधी ज्या आहेत त्यांच्या उपेक्षा होऊ शकत नाही असा एक सरळ सरळ अर्थ निघतो. पण दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला, जर तुम्ही दृश्य आणि शब्द या दोन प्रकारच्या ज्या समाधी आहेत, दृश्यानुविध शब्दानुविध, या दोन समाधींची जिथपर्यंत तुम्ही उपेक्षा करू शकत नाही तिथपर्यंत तुम्हाला स्वानुभूती रसावेश प्राप्त होऊ शकत नाही असा पण त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण या दुसऱ्या पद्धतीने विचार करून दृश्य आणि शब्दानुविध समाधी यांची उपेक्षा कशी करायची याचा विचार केलेला आहे. या दोन समाधींच्या उपेक्षेच्या प्राप्तीनंतर, म्हणजे या दोन समाधीवरचं लक्ष बाजूला गेल्यानंतर, जीव जर या दोन समाधींवरचं लक्ष बाजूला काढेल तर त्याला स्वानुभूती रसावेश प्राप्त होऊ शकतो. कारण की आपण कशावर लक्ष ठेवून असतो त्यानुसार आपली गती होत असते. तुम्ही कशावर लक्ष ठेवता यानुसार तुमची गती होणार आहे. एखादा जर फक्त बायको, मुलं आणि संपत्ती याच्याच नादी लागलेला असेल, म्हणजे त्याचं लक्ष फक्त त्याच्यामध्येच असेल, तर मरणानंतर त्याची गती तशीच होणार आहे. आता एखादा म्हणेल मग त्याची जर अशीच गती आहे तर मग पुढे त्याला पुन्हा बायको, पुन्हा मुलं आणि पुन्हा संपत्ती अशी अवस्था राहील का? नाही, तसं सांगता येत नाही. प्रत्येक क्रिया जी आहे, प्रत्येक क्रियेचं फल जे आहे ते सुख आणि दुःख या दोन प्रकारामध्ये वाटलं जातं. जगातली कुठलीही क्रिया, जगातली म्हणजे या त्रिलोकामधली कुठलीही क्रिया जी आहे, ही क्रिया जे फल देते हे फल फक्त दोनच गोष्टींमध्ये असतं, दोनच रूपाने फलीभूत होत असतं. एक म्हणजे सुख किंवा दुसरं म्हणजे दुःख. मग सुख आणि दुःख हे फल मिळण्यासाठी त्याला त्या प्रकारचं शरीर आणि त्या प्रकारच्या क्रिया पुनरावृत्तीमध्ये कराव्या लागतात. म्हणजे आपण या जन्मामध्ये जर नवरा, बायको, मुलं किंवा संपत्ती उदाहरणार्थ या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत किंवा हे सगळं करीत आहोत. मग हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या हातून या क्रिया करत असताना एकतर शुभ किंवा अशुभ असं काहीतरी होणार आहे, पाप किंवा पुण्य असं काहीतरी होणार आहे की जे आपल्याला पुढे सुख आणि दुःख द्यायला कारणीभूत होणार आहे. त्यामुळे बायको, मुलं किंवा पैसे कमवणे किंवा काही असो, हे उदाहरण म्हणून मी फक्त हे घेतोय. तर याऐवजी कुठल्याही क्रिया असू देत, या सर्व क्रिया ज्या आहेत या सर्व क्रियांचा परिणाम जो आहे तो फक्त सुख दुःखामध्ये होणार आहे. म्हणून त्या प्रकारचं सुख दुःख आपल्याला जर भोगायचं असेल तर त्या प्रकारची शरीरं प्राप्त होतात. म्हणजे एखादा गृहस्थी आहे आणि त्याच्या त्या जगण्यामध्ये त्याच्याकडून अनेक प्रकारचे जर समजा पाप झालं असं धरा, तर त्याला दुःख भोगण्यासाठी पुढे तशाच प्रकारचं शरीर मिळणं अपेक्षित आहे. एखाद्याचं पुण्य अधिक असेल तर त्याचं ते पुण्य आहे, ते पुण्य भोगण्यासाठी त्याला तशा प्रकारचं शरीर मिळणं अपेक्षित आहे. म्हणून मग त्याला त्याच प्रकारची शरीर प्राप्त होतील आणि त्या शरीराद्वारे तशाच प्रकारच्या क्रिया होतील. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला जर सुकर म्हणजे डुकराचा जर जन्म झाला तर त्या डुकराच्या जन्मामध्ये त्याला कसं जगावं लागतं हे सगळ्यांना माहित आहे. किंवा एखादा पूयपंखीचा किडा असेल तर तो त्या ठिकाणी जन्म घेतो, म्हणजे त्याला त्याचं कसं जीवन असतं हे सगळ्यांना माहित आहे. त्याला तिथे गेल्यानंतर त्याचं काही विशेष वाटत. म्हणजे गटारात लोळणाऱ्याला गाढवाला आपण गटारात लोळतोय असं वाटत नाही, माणसाला वाटतंय गटारात लोळतोय, त्याला असं वाटतं आपण स्वर्गात आहे. तर ते प्रत्येकाची दृष्टी जी असते ती त्याच्या ठिकाणी असते. पण ते कनिष्ठ आहे हे माणसाला कळतं. म्हणजे श्रेष्ठ काय, कनिष्ठ काय, चांगलं काय, वाईट काय हे माणसांना कळतं, इतरांना कळत नाही, इतर जीवांना कळत नाही. कारण त्यांना तशी बुद्धी राहिलेली नाही, कारण की त्याचा तसा भोग आहे, म्हणून त्याला ते प्राप्त होणं अपेक्षित आहे. तर जर त्याचं तशा प्रकारचं कर्म तयार झालं तर तशा प्रकारच्या सुख दुःखांच्यासाठी त्याला तशा प्रकारचे शरीर मिळणं आणि तशा प्रकारच्या क्रिया होणं हे साहजिकच आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की हे कसं थांबवता येईल. म्हणजे ज्यांना कोणाला थांबवण्याची इच्छा होईल त्यांच्यासाठी हा विषय आहे. तर हे थांबवता कसं येईल असा हा आपला विषय सुरू आहे आणि यासाठी ही समाधी प्राप्त करणं गरजेचे आहे. तर समाधी जी आहे ही समाधी पहिल्या दोन समाधींचा आपल्याला उपेक्षा करावी लागते. तर ज्या एखाद्या क्रियेमध्ये आपण गुंतलेला असतो ती क्रिया करत असताना दुसऱ्या क्रियेकडे लक्ष जाऊ शकत नाही. तर तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही आता स्वयंपाक करा आणि तुम्ही स्वयंपाक करायला लागले आणि त्याच वेळेस जर तुम्हाला म्हटलं की नाही आता तुम्ही बाहेर फिरून या, तर तुम्ही करू शकत नाही. कारण स्वयंपाक करणं आणि बाहेर फिरायला जाणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बाहेर फिरायला जाण्याची क्रिया आणि स्वयंपाकाची क्रिया ही एकाच वेळेस होऊ शकत नाही. स्वयंपाकावर जर लक्ष ठेवायचं असेल
तर दुसरी गोष्ट होत नाही, दुसरी गोष्टी लक्ष ठेवलं तर हे नीट होत नाही. म्हणजे एका क्रियेमध्ये आपण गुंतलेलो असताना दुसरी क्रियेवर लक्ष राहणं अवघड असतं. काही क्रिया आपण एकाच वेळेस करतो, म्हणजे दोन दोन क्रियावर एकाच वेळेस लक्ष ठेवतो, म्हणजे गाडी पण चालवतो, मोबाईल पण चालवतो, असं आपण करतो. बऱ्याच वेळा बरेचसे लोक काय करतात, गाडी पण चालवतात आणि मोबाईल पण हाताळतात. पण हे जिथपर्यंत जुळलं तिथपर्यंत जुळलं, कधी धडकेल सांगता येत नाही. त्यामुळे हे ना, त्यामुळे जमलं तिथपर्यंत जमलं, पण त्याची गॅरंटी नसते हे ना. पण नुसतं गाडी चालवण्यावर लक्ष ठेवलं तर मग त्याची धडकण्याची शक्यता कमी होऊन जाते. हे जसं आहे, म्हणजे एका क्रियेवर आपण लक्ष ठेवलं की दुसऱ्या क्रियेवर लक्ष ठेवू शकत नाही. कारण आपली जी रचना केलेली आहे, आपली जी शरीर रचना आहे, जी इंद्रियांची रचना आहे, त्याप्रमाणे आपण एकाच वेळेस अनेक गोष्टी करू शकत नाही. खरं तर नियमाने बघितलं तर आपल्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत, ह्या सगळ्या वृत्ती दिसायला अनेक दिसल्या तरी एका पाठोपाठ एक असतात. आणि एका पाठोपाठ एक असल्यामुळे त्यांचा वेग हा प्रचंड असल्यामुळे आपल्याला असं लक्षात येत नाही. परंतु एक झाली की दुसरी आहे, दुसरी झाली की तिसरी आहे, तिसरी झाली की चौथी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण एकाच वेळेस डोळ्याने पाहतो, एकाच वेळेस कानाने ऐकतो, एकाच वेळेस त्वक इंद्रियाला स्पर्श होतोय, असं आपल्याला वाटतंय. पण तसं नाही आहे. ह्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की ज्यावेळेस आपण पाहत असतो त्यावेळेस आपण ऐकत नाही, ज्यावेळेस आपण ऐकत असतो त्यावेळेस आपल्याला त्वक इंद्रियाला काही स्पर्श जाणवत नाही. पण आपल्याला काय वाटतंय, आपण एकाच वेळेस हे सगळं करतोय असं वाटतंय आपल्याला. त्याचा कालावधी हा इतका बारीक आहे की आपल्याला तसं लक्षात येत नाही. जर आपण हा कालावधी बारीक बारीक करत गेलो, एकदम छोटं करत गेलो, तर काय लक्षात येईल आपल्याला मग लक्षात येईल की आपण ज्यावेळेस पाहत असतो त्यावेळेस ऐकत नाही, ज्यावेळेस ऐकत असतो त्यावेळेस आपण स्पर्श करत नाही, हे आपल्याला लक्षात येईल. पण हे एवढं कळणं फार अवघड आहे. पण असं केलं तर मग अडचण येईल नाही का. जेव्हा तुम्ही मला पाहताय तेव्हा तुम्ही मला ऐकू शकणार नाही, असं होईल. म्हणून रचना अशी केलेली आहे की याचा कालावधी जो आहे तो एकदम बारीक आहे आणि तो कालावधी एकदम एकत्र केल्यामुळे एकाच वेळेस आपण पाहतोय असं पण वाटतं, एकाच वेळेस आपण ऐकतोय असं पण वाटतं. तर लक्ष ठेवताना जे आहे ते आपण एकाच वेळेस एकाच गोष्टी लक्ष ठेवू शकतो. जसं आपण काही लोक ध्यानाला बसतात, म्हणजे ध्यान करतात. तर ध्यान करत असताना त्यांनी डोळे मिटले किंवा मनामध्ये अंतःकरणामध्ये असलेल्या वृत्तींकडे तो लक्ष ठेवू लागला तर त्याला हे लक्षात येत नाही की आपण बाहेर कसला आवाज आहे का, हे लक्षात येत नाही. त्याला डोळे उघडे त्याला दिसत नाही काही. तुम्ही खरंच जर तुमच्या अंतःकरणातल्या वृत्तींकडे पाहू लागले, म्हणजे जीव जर अंतःकरणातल्या वृत्तींकडे साक्षी रूपाने पाहू लागला तर त्याला गोंगाट जरी असला बाजूला तरी ऐकू येणार नाही, त्याचे डोळे उघडे जरी असले तरी त्याला दिसणार नाही, आणि त्याच्या अंगावर मुंगी जरी चालायला लागली तरी त्याला काही गुदगुल्या जाणवणार नाहीत, काही होणार नाही त्याला अपमत. कारण का त्यावेळेस त्याचं लक्ष कुठं आहे, त्या वृत्तींवर त्याचं लक्ष आहे म्हणून. तर आपलं लक्ष कशावर आहे हे कशावर अवलंबून असतं, आपलं लक्ष कुठं आहे हे कशावर अवलंबून असतं, हे आपल्या स्वतःवर अवलंबून असतं. आपण ठरवावं लागतं की आपल्याला लक्ष कुठे ठेवायचंय. मग त्याचप्रमाणे म्हणजे हे जर असं आहे की आपलं लक्ष कशावर राहायला पाहिजे हे आपण ठरवायचंय, तर आपलं लक्ष शब्द आणि दृश्य अशा दोन प्रकारच्या ज्या समाधी आहे यांच्यावरून काढलं पाहिजे. आणि त्याच्यावरून काढायचं असेल त्यांची उपेक्षा होणं गरजेचं आहे, असा आपण विचार मागे केलेला आहे. कारण जिथपर्यंत तुम्हाला असं वाटतं डोळ्यांनी मी काहीतरी पाहावं, म्हणजे जगामध्ये आपण काहीतरी पाहण्याची इच्छा असते. काही लोकांना ती हाऊस असते पाहायचं, हे पाहीन ते पाहीन असं पाहण्याची हाऊस असते. पण तिथपर्यंत तो आतमध्ये नाही पाहू शकत. बाहेरचं जग पाहण्याची ज्याला इच्छा आहे तिथपर्यंत तो आतमध्ये पाहूच शकत नाही. कारण बाहेरचं जग पाहायचं म्हटलं की त्याला पायाने पळावं लागणार, धावपळ इकडे तिकडे करावं लागणार. त्यासाठी मग समजा एखाद्याला असं वाटलं की आपण अमेरिका पाहू, मग अमेरिका जर पाहायचं म्हटलं तर मग त्याला नुसतं पायाने पळून जमणार नाही, मग त्याला त्यासाठी पैसे कमावं लागणार. मग पैसे कमवण्यासाठी त्याला बरंच काय करावं लागणार. मग हे सगळं करण्यामध्ये त्याचा बराचसा वेळ जाणार आणि मग कधीतरी त्याला तेवढे पैसे झाले की तो अमेरिकेत पोहोचणार, मग अमेरिका पाहणार. पण मग या नादामध्ये तो आतमध्ये स्वतःला पाहू शकत नाही, आतमध्ये काय आहे हे पाहू शकत नाही. मग जिथपर्यंत ही वृत्ती संपत नाही की मला जगामध्ये काही पाहायची इच्छा नाही, मग लोक म्हणतात की अरे चला तुम्ही जरा तुम्हाला वैष्णोदेवी दाखवतो, तिरुपती दाखवतो, आमकं दाखवतो, तमकं दाखवतो, हे बघ ते बघ. आता लोक म्हणतात. मग एखाद्याला जर त्याच्यामध्ये रस राहिला नसेल, ज्याला एखाद्याला आतमध्ये पाहायची इच्छा असेल तो म्हणतो मी तिकडे जाऊन करू काय, कारण मला आतमध्ये पाहायचंय काय आहे, मला तिरुपती काय आणि वैष्णोदेवी काय हे पाहण्यामध्ये मला काही रस नाही. कारण माझा रस कुठे आहे, मला इंटरेस्ट कशामध्ये, रस म्हणजे इंटरेस्ट, रस कुठे आहे, मला आतमध्ये रस आहे.
मग आतमध्ये रस असल्यानंतर बाहेरचं काहीच त्याला घेणं देणं राहत नाही. तर तो बाहेरची जेव्हा उपेक्षा होते तर नकळतपणे त्याचं काय झालेलं आहे, तो त्याचा तिरस्कार करतो असं नाहीये. म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही पंढरपूरला जाता का, तर मी म्हटलं नाही जात बा पंढरपूरला. पंढरपूरला का जात नाही तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ पंढरपूरला जाण्यामध्ये रस नाहीये का पंढरपूरचा तिरस्कार करतो. तर पंढरपूरचा तिरस्कार करण्याचं काहीच कारण नाहीये. पंढरपूरचा तिरस्कार करण्याचं कारण नाही. मला पंढरपुरात रस नाही. का रस नाहीये, कारण पंढरपूरचा जो विठोबा आहे त्या विठोबापेक्षा मला आत्मारूपी विठोबा जो आहे तो पाहण्याची इच्छा आहे. म्हणून माझं लक्ष तिकडे जायचं जर असं मला वाटत असेल तर मी पंढरपूरला नाही जाणार. मग पंढरपूरला मी जर गेलो तर माझं लक्ष तिकडे जाईल. मग तिकडे लक्ष देण्याच्या नावात इकडचं लक्ष हुकेल. हे जसं आहे, हे काय, हे ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर निर्विकल्प समाधी प्राप्त करायची असेल तर दृश्यानुविद आणि शब्दानुविद समाधी या ज्या आहेत यांच्यावरचं लक्ष काढलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष द्यायला नाही पाहिजे. पण दृश्यानुविद आणि शब्दानुविद समाधी प्राप्त न करता आपण एखादा निर्विकल्प समाधीकडे जाऊ शकतो का, तर तसं जरा अवघड आहे. म्हणजे पंढरपूरच्या विठोबाला न पाहता एखादा एकदमच आत्मारूपी विठोबाला पाहू शकतो का, आत्माराम आपण त्याला जे म्हणतो, किंवा आत्मा हाच पांडुरंग जो आहे, तर याला जर पाहायचं असेल तर पंढरपूरच्या विठोबाला न पाहता आत्मारूपी पांडुरंगाला पाहू शकतो का, तर जरा ते कठीण आहे. 99% जीवांना हे शक्य नाही. एखादा जीव असा असू शकतो की ज्याला एकदमच आत्मदर्शन होऊ शकतं, पण 99% जीवांना मात्र पहिल्यांदा वारी करणं किंवा पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेणं, त्याला शरणागत राहणं, अशा प्रकारची साधना करणं अपेक्षित आहे, असं गरजेचं आहे. पण अपवादात्मक किंवा उत्तम अधिकाऱ्याला मात्र याची गरज पडत नाही. उत्तम अधिकारी एकदमच आत्मा या पांडुरंगापर्यंत जाऊ शकतो. परंतु मग काही लोकांचं असं पण मत आहे की त्याला गरज नाही, म्हणजे त्याने या जन्मात त्याला गरज पडत नाही, त्याने मागच्या जन्मांमध्ये हे सगळं केलेलं आहे म्हणून त्याला आता गरज पडत नाही. ठीक आहे, म्हणजे कसंही कोणी धरलं तरी काय हरकत नाही. पण आपल्याला एकदमच आत्मा या पांडुरंगाकडे जाण्याचा अधिकार सुद्धा आहे, नाहीच असं म्हणता येईल. फक्त लक्ष काढावं लागतं. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही तिकडून, ज्या ठिकाणी जायचं नाही तिकडचं लक्ष काढावं लागतं. आपल्याला जर निर्विकल्प समाधी प्राप्त करायची असेल तर त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यावरचं लक्ष काय करावं लागेल, काढावं लागेल. बरोबर. आणि या ठिकाणी आपल्या दोनच गोष्टींवर लक्ष आधी आहे. एक म्हणजे दृश्यान्वित समाधी आणि दुसरी म्हणजे शब्दान्वित समाधी. दृश्यान्वित समाधी म्हणजे आत्मा किंवा साक्षी किंवा जीव हा जो आहे याने अंतःकरणातल्या वृत्तींना तटस्थपणे पाहणं, ही दृश्यान्वित समाधी आहे. आणि शब्दान्वित समाधी म्हणजे हा जो या वृत्तींना पाहणारा आहे तो असंग आहे, सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, असा भाव ठेवणं आणि त्या भावामध्ये राहणं, ही शब्दान्वित समाधी आहे. आता हे दोन्ही गोष्टी सोडून, म्हणजे अंतःकरणातल्या वृत्तींकडे लक्ष नाही, त्याच्या लक्ष देण्याची गरज राहिली नाही, ती सोडून दिला, त्याची उपेक्षा झाली. आणि असा भाव की मी असंग आहे, सतरूप आहे, चिद्रूप आहे असंही आता राहत नाही. कारण की असंग या शब्दाला पुढे संग या शब्दाची जोड आहे, किंवा त्याच्या पाठीमागे संग हा शब्द जडलेला आहे, किंवा सत या शब्दाच्या पाठीमागे असत हा शब्द जोडलेला आहे, त्याचा त्याला संपर्क आहे. म्हणून या सगळ्यांची उपेक्षा करून त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. कसं जावं, काय जावं, हा मोठा एक अभ्यासाचा भाग आहे. असा अभ्यास झाल्यानंतर जी स्थिती तयार होते ती स्वानुभूती रसावेश आहे. स्वानुभूती रसावेश, रस असा खरा शब्द आहे. आपण त्याला म्हणताना रस असं म्हणतो, पण तो रस असा शब्द आहे. तर ते आपले उच्चार जे ते सर्वांचे शुद्ध किंवा चांगले असू शकत नाही. माझे सुद्धा काही उच्चार चांगले आहेत असं म्हणता येत नाही. पण रस हा शब्द रस नाही तर रस असा शब्द आहे. तर रसा काय, रस. तर रस जो आहे तो हा जो स्वानुभूती रसावेश आहे तो रस आवेश आहे. आवेश म्हणजे ओसंडून वाहणे. आवेश म्हणजे काय, आवेश म्हणजे ओसंडून वाहणे आहे. म्हणजे काठोकाठ भरल्यानंतर जी अवस्था असते त्याला आवेश असं म्हणतो. आवेश कधी तयार होत असतो, आवेश म्हणजे काठोकाठ भरल्यानंतर, जसं एखादा द्रव पदार्थ बाहेर पडतो तो आवेश आहे. जेव्हा ते भांड भरतंय तेव्हा तो आवेश म्हणता येत.
काठोकाठ भरून म्हणजे शिगेला जाऊन बाहेर पडत असेल तर मग तो आवेश आहे. तर कसला आवेश आहे? रस आहे. कशाचा आहे? आणि कशाचा आहे? स्वानुभूती रसावेश आहे. तर स्वानुभूती या शब्दाचा आपण विचार करू आणि रस या शब्दाचा आपण विचार करू. तर आवेश म्हणजे उतू जाणे. रस हा शब्द जो आहे तो आपल्याला कशात रस आहे असा प्रश्न आहे. रस कशात आहे? तर स्वानुभूतीमध्ये रस आहे का हा मोठा प्रश्न आहे. तर रस कशामध्ये? स्वची अनुभूती घ्यावी असा रस असणं हे अवघड आहे. रस कसला पाहिजे? स्वानुभूती रस म्हणजे स्वचा अनुभव आणि त्या स्व अनुभवाचा रस असा हा भाग आहे. तर स्व अनुभव म्हणजे तो स्वचा रस आहे. कुठला रस घ्यावा असं वाटतंय? स्वरस किंवा स्वानुभूती रस हा जो आहे हा घ्यावा असं जगामध्ये कोणाला वाटतं हा मोठा प्रश्न आहे. जेवढे काही जगामधले जीव आपण पाहतो, इतर प्राण्यांचं तर आपण सोडून देऊ, मनुष्य प्राण्यांकडे जरी आपण बघितलं तरी स्वशिवाय इतर गोष्टींमध्ये रस आहे. आपल्याला रस कशामध्ये? स्व व्यतिरिक्त सगळ्यामध्ये रस आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे विषयांमध्ये रस आहे. इंद्रियांद्वारे भोगण्यात येणारे जे विषय आहेत त्याच्यामध्ये रस आहे. हा सगळ्यात सामान्य आणि अत्यंत साधारण विषय आहे, साधारण भाग आहे. साधारणपणे काय? सगळे जीव कुठे रममाण आहेत? इंद्रियांद्वारे भोगण्यात येणाऱ्या विषयामध्ये रस आहे सगळ्यांचा. जास्तीत जास्त वर्ग कुठे आहे? इकडेच आहे. आता मला या इंद्रियांद्वारे भोगण्यात येणाऱ्या विषयांमध्ये रस नाही असं वाटणं ही फार अवघड गोष्ट आहे. एकदम फार म्हातारी टेकलेली माणसं सुद्धा या इंद्रियाद्वारे भोगण्यात येणाऱ्या विषयांमध्ये इतके मग्न आहेत. म्हातारे म्हणजे आता त्यांचा कधी जीव जाईल हे सांगता येत नाही अशी म्हातारी टेकलेली माणसं सुद्धा या विषयांमध्ये रममाण आहेत. त्यांना विषयातून आपला इंद्रियांच्या द्वारे या विषयांमध्येच रस वाटतो. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण काही म्हातारे दिसतात आपल्याला परमार्थ करताना, परंतु ते खरे काय करत असतात? दुसरीकडे कुठेतरी गोंधळ घालत असतात. तर ही अडचण काय आहे? हे कशासाठी आहे? कारण त्यांना रस त्याच्यामध्ये आहे. तुमचा रस कशामध्ये? तिकडे तुम्ही धावणार आहात. जीव हा कुठे धावतो? जीव धावतो. कोण? जीव धावतो. जीवाला जर विषयामध्ये रस असेल तर विषय जिथे जिथे आहे तिथे तिथे जीव धावतो. मग तो कसा धावतो? या शरीराला घेऊन धावेल किंवा शरीर न घेता धावेल. म्हणजे एखाद्याचं शरीर जरी दिसायला इथे दिसलं पण त्याचा रस जर विषयामध्ये दुसरीकडे कुठेतरी विषय त्या ठिकाणी असला तरी सुद्धा त्याचा जीव कुठे धावेल? शरीर न घेता तिकडे धावेल. म्हणजे जीव दिसतो कुठे? जिथे रस आहे तिथे. पण तो सगळ्यांना कळतो का? म्हणजे माझा जीव कुठल्या विषयात किंवा कुठल्या रसामध्ये आहे हे कोणाला कळेल? हे कोणालाच कळत नाही. तुमचा जीव कुठल्या रसामध्ये लक्ष ठेवून आहे हे कोणाला कळणार? जगात कोणालाच कळत नाही. कोणालाच कळू शकत नाही. कधीच कळू शकत नाही. म्हणून तर जग चाललंय. कारण लगेचच सगळे उघड पडणार ना. काय होणार? सगळे उघड पडणार म्हणजे गोंधळ. मग संपलं, जगच संपलं. मग म्हणून ही मायेची अशी कल्पना आहे किंवा माया ही अशी उत्कृष्ट आहे. ही भगवंताचीच माया आहे. तिने इतकं उत्कृष्टपणे हे रचलेलं आहे की कुठला जीव कुठल्या रसात आहे हे कळतच नाही, कळणारच नाही. दिसायला दिसतात लाख लोक भजनाला बसले, पण हे लाख लोकांचं भजनात रस आहे का कुठं रस आहे हे सांगताच येत नाही. हे सांगता येत नाही. भजन म्हणजे उदाहरण म्हणून एक आपण भाग घेतला तर कोणाचा रस कुठे हे शोधता येत नाही. बरं, आपला स्वतःचाच रस कुठे हेही आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. तर सर्वसाधारण जीव कुठे मग्न आहेत? इंद्रियांच्या द्वारे भोगण्यात येणाऱ्या विषयात रममाण आहेत. त्याच्यात त्यांना रस वाटतो. सगळेच विषय इंद्रियाद्वारे भोगता येत नाही. अख्खं जग जे ते विषयामग्न आहे, विषयाधीन आहे. कशाच्या अधीन आहे? अख्खं जग. त्यामुळे नाही आम्ही विषयाधीन नाही असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. अख्खं जग कशाच्या अधीन आहे? अख्खं जग हे विषयाधीन आहे. फक्त आता विषय कुठला हा मोठा प्रश्न. विषय कुठला? कारण विषयाशिवाय जगात काहीच नाही. सगळेजण मग्न कशासाठी? धावपळ जी आहे ती फक्त विषयासाठी आहे. विषय. मग काय विषय आहे?
तर एक विषय असतो सर्वसाधारण सगळे जीव ज्यात गुरफटलेले आहेत, तो म्हणजे इंद्रियांद्वारे भोगण्यात येणारा विषय. इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. या 10 इंद्रियांच्या द्वारे 10 प्रकारचे विषय भोगले जातात आणि त्यामध्ये सर्वात जास्त लोक आढळतात. 24 तास त्यातच आढळतात काय बऱ्यापैकी. मग कधीतरी त्याला असं वाटतं, अरे काय ह्याच्यामध्ये गुंतून पडावं असं वाटतं. म्हणजे किती डोळ्यांनी बघत बसावं, बस आता काही बघायची इच्छा नाही. काही लोक मग थकले की म्हणतात, बरं आता काही पाहायचं राहिलं नाही, आता काय झालंय, आता काही पाहायची इच्छा नाही असं म्हणतात. आणि नंतर म्हणतात फक्त नातू झाला की मग देवा बरं होईल. म्हणजे पहिलं वाक्य काय असतं, आता काही पाहायची इच्छा नाही, फक्त नातवाचं तोंड बघितलं की मग झालं काय. तर अशी सगळ्यांची परिस्थिती आहे. तर अशा प्रकारचे हे वैराग्य धारण केलेले लोक आहेत. तर 10 इंद्रियांच्या द्वारे विषय भोगण्याची लालसा ही प्रत्येक जीवाची. याच्या पुढे आतमध्ये जो भाग आहे तो काय आहे, अंतर्विषय त्याला म्हणतात. अंतर्विषय, आतमध्ये काय विषय, आपल्या आतमध्ये पण विषय आहे. जसं बाहेर विषय तसा आतमध्ये पण विषय. आतमध्ये जे विषय ते मनोराज्य आहे. मनामध्ये आपण, मनोराज्य म्हणजे काय, मनामध्ये आपण असंख्य प्रकारचे विषय भोगत असतो प्रत्येक क्षणाला. तुम्ही जेव्हा बाहेरचे विषय भोगणं बंद करता, प्रकर्षाने भोगण्यात येणारे बाहेरचे विषय जेव्हा बंद होतात, तेव्हा मनामध्ये विषय भोगण्याचं काम सुरू होतं. बाहेर प्रकर्षाने जेव्हा आपण एखादा विषय भोगतो तेव्हा मनामध्ये विषय भोगणं बंद होतं, तिकडचं लक्ष जातं. म्हणजे उदाहरणार्थ बाहेर प्रकर्षाने भोगण्यात येणारा विषय म्हणजे कुठला, भूक लागली चांगली आणि मस्तपैकी समोर आवडीचे पदार्थ आपल्या समोर ठेवलेत. आता ते पदार्थ खाताना आपल्याला मनोराज्य राहत नाही, मनामध्ये काहीच राहत नाही, आपण नुसतं खाण्यामध्ये लक्ष असतं. जसजसं भरत जातं पोट आणि ढेकर येतो, मग त्याला पुन्हा मनामध्ये सुरू होतं मनोराज्य, मग आतले विषय सुरू होतात. तर बाहेरचे विषय भोगून जीव थकला की मग तो आतले विषय भोगतो. आतले विषय भोगून थकला की बाहेरचे भोग. मग आतमध्ये जे विषय आहेत ते प्रत्यक्षात इंद्रियाने भोगावे असं काहींना वाटतं. मग त्यांची जुळवाजुळव करण्यामध्ये अनंत जन्म जातात. म्हणजे मनामध्ये असं वाटतं की आपण गोडधोड खायला पाहिजे, कमीत कमी सणासुदीला तरी गोडधोड पाहिजे असं मनात वाटतं. आणि मग कमीत कमी सणासुदीला तो प्रयत्न करतो गोडधोड बनवण्याचा. म्हणजे पूर्वी जसं दिवाळीलाच फक्त लाडू करंजी बनवायचे, चकली. पण आता झालं काय की मग माणूस हुशार आहे, म्हणजे जीव हा हुशार आहे, त्याने विचार केला हे एवढी वाट बघायची गरज काय, त्यामुळे आता दिवाळी नाही, कधी करंजी खा, कधी लाडू खा. त्याच्यामुळे मनोराज्याला एवढं लांब व्हायची काही गरज नाही. मनामध्ये आलं की लगेच करंजी, मनात आले की लगेच लाडू, असं स्त्रिया करतात. आणि त्यांचे मिस्टर पण जे आहे ते खुश होऊन जातात, कारण स्त्री हुशार आहे. ती म्हणते बघा, म्हणजे वर्षभर वाट पाहायची गरज आहे का. मनात पूर्वी वर्षभर लाडू ठेवायला लागायचे. पूर्वी विषय काय, मनामध्ये वर्षभर ठेवावा लागायचा. आणि मग 1 वर्षाने दिवाळी कधीतरी यायची, मग आपल्याला असं वाटायचं आता लाडू करूयात आणि मग खाऊयात. म्हणजे प्रत्यक्षात इंद्रियाद्वारे त्याचा भोग घेण्यासाठी वर्ष जायचं. आता लोकांना वर्ष घालवण्याची इच्छा, आता लगेच काय होतंय, लगेचच आपल्याला. आणि नाही जमलं बायकोला करायला तरी स्वीट होम मधून घेऊन यायचं, खायचं. त्याला काय, तर चांगलं का वाईट हा प्रश्न नाही, मी फक्त एक अभ्यास सांगतो, काय परिस्थिती हे सांगतो. तर असा विषय आहे. तर आता मनोराज्याला प्रत्यक्षात उतरवण्याचा मनुष्य लगेचच प्रयत्न करतो. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी जरा वेळ लागायचा. तर कधी मनोराज्यामध्ये, कधी इंद्रियाद्वारे भोगण्यात येणाऱ्या विषयामध्ये असा जीव गुरफटत राहतो. इकडे या विषयांमध्ये रस आहे, पण हा रस सोडून दिला पाहिजे, या रसामध्ये गुंतलं नाही पाहिजे, यांच्यामध्ये रस राहिला नाही पाहिजे, त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिला पाहिजे, रस न राहणे त्याच्यामध्ये. रस नाही म्हणजे जेवतो ठीक आहे, का जेवतो, अंगी बळ यावे का शुद्धा जिरावे का जिभेचे पुरावे मनोरथ, यासाठी जेवू नका असं ज्ञानदेवांनी एक ओळीमध्ये सांगितलं आहे. कशासाठी जेवायचं नाही, 3 गोष्टीसाठी जेवायचं नाही. 3 गोष्टीसाठी जेवले नाहीत तुम्ही की तुम्ही फार मोठी प्रगती कराल. काय गोष्टी 3, ज्ञानेश्वर महाराजांनी अशी एक ओवी लिहिली. 3 गोष्टीसाठी जेवायचं नाही. जेवण हा एक विषय भोग आहे. तर कशासाठी जेवायचं नाही, हे जर एखाद्याला एवढं जरी करता आलं ना, तर तो अंतःकरणातल्या वृत्तीपर्यंत म्हणजे दृश्यान्वित समाधीपर्यंत पोहोचेल.
दृश्यान्वित समाधीपर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त एवढंच करा, एकच ओवी लक्षात ठेवा आणि ही ओवी फक्त अंमलात आणायचा प्रयत्न करा. एवढी केली की तुम्ही दृश्यान्वित समाधीपर्यंत पोहोचाल. एवढं सामर्थ्य त्या ओवीमध्ये. पण तेवढं करता येते का बघा. काय 3 गोष्टी साठी जेवायचं नाही. कुठल्या कुठल्या? अंगी बळ यावे, का का क्षुधा जिरावे, का जिभेचे पुरावे मनोरथ. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जेवायचं नाही, अंगात बळ येण्यासाठी जेवायचं नाही, आणि पोट भरण्यासाठी म्हणजे भूक शमवण्यासाठी जेवायचं नाही. बरं, याच्या पलीकडे मग जेवायचंच कशाला? साधारण 99% माणसांच्या पुढे हा प्रश्न निर्माण राहील की जेवायचंच का मग? तरी जेवायचं. बरं, जेवायचं त्यांनी सांगितलं जेवायचं, पण ज्यासाठी लोक 3च कारणासाठी लोक जेवतात. जगातले सगळी लोक फक्त 3च कारणासाठी जेवतात. आणि ज्ञानदेव महाराज म्हणतात जेवा, पण हे 3 कारणासाठी जेवू नका. आणि ज्या दिवशी असं करता येईल तेव्हा तुम्ही 2 ठिकाणावरून 2 रसातून बाहेर जाल. एक म्हणजे इंद्रियांचे विषय आणि एक म्हणजे मनाचा विषय म्हणजे मनोरथ. मनोरथ ज्ञानदेवांनी जो शब्द बोलला त्या 2 ठिकाणावरून तुम्ही काय व्हाल? अपोमत परे जाल. पण आपण बघतो आपल्या सप्त्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ काही लोक लक्ष ठेवूनच असतात उद्या काय प्लॅन केलेला आहे. काही लोक संध्याकाळीच होतात, भाऊ उद्या काय हो. भाऊ म्हणतात काळजी करू नका, सगळ्यांची व्यवस्था आहे. नाही, म्हणजे काही लोक दयाळू प्रेमळ असतात भाऊंसारखे. ते सगळ्यांची व्यवस्था, सगळे सुखी राहावे ठीकठाक राहावे म्हणून प्रयत्न करतात. है ना. मग कचोरी असायला पाहिजे, रस पाहिजे. रस असल्याशिवाय काय नाही. बाकीच्यांना रस नाही असं म्हणता येत नाही ना. पण काही नसते म्हणतात भाऊलाच फक्त गरज वाटते असं नाही. ते सगळ्यांनाच पाहिजे असतं, भाऊ प्रोव्हाइड करतात सगळ्यांना. आहे की नाही. पण रस जे आहे तो रस सगळ्यांनाच आहे. लोक दाखवतात फक्त आम्हाला रस नाही म्हणून. रस नाही म्हणतात महाराज जरा दाखवा कचोरी कशी आहे चांगली. आहे की नाही. म्हणजे खायचं असतं पण तेव्हा त्याला वाढा. त्याला वाढा म्हणजे समजायचं. मला सांगायचं राहिलं, बरेच हा विषय निघाला म्हणून सांगतो. जर चुकून एखाद्याने म्हटलं, लक्षात ठेवा सगळे लोक, तुम्हाला नाही तुमच्यासाठी आहे. समजा चुकून जर एखाद्याने म्हटलं की अहो यांना जरा कचोरी वाढा असं म्हटलं की पहिलं लक्षात घ्यायचं त्याला वाढू नका, पहिलं ह्याला वाढायचं. कारण पंक्तीला बसलेली माणसं जेव्हा सांगतात की हे वाढा तेव्हा दुसऱ्याला वाढायचं रे. सगळ्यात पहिल्यांदा त्याला वाढायचं, कारण की त्याला ते पाहिजे असतं. असं 90% वेळा असतं. बरं, 10% वेळा एखादे दयाळू असतात ते दुसऱ्याच्या पात्रात लक्ष देतात. आहे की नाही. म्हणजे आता जेवण संपत आलं तरी लोक काहीतरी म्हणतात द्या भजी, 2-4 भजी वाढा त्यांना. समजून घ्यायचं की यांना 2 भजी पाहिजेत म्हणून पहिली त्यांना वाढायची मग बाकीच्यांना वाढायची. असं केलं तुम्हाला काही पाप लागायचं नाही. नाहीतर अडचण काय होते, मी असं पाहिलंय पंक्तीमध्ये. आता मी बऱ्याच पंक्तीमध्ये जेवतो म्हणून मला माहित आहे. बऱ्याच वेळा काय होतं, हा मनुष्य म्हणतो अहो वाढा त्याला 2 भजी. आता सगळ्याचं संपत आलेलं जास्त जेवण, पण ह्याला 2 भजी पाहिजे असतात कारण ती मिळाली नसतात मध्ये. मग तो वाढणारा चुकतो. वाढणारा काय करतो, सगळ्यांना वाटतं त्याला वाढत नाही, ह्याला वाटतं झालं याचं. मग ज्याला दिली तो पण म्हणतो त्यांना पण द्या की. तो नाही नको नको नको. मग द्या म्हटलं की तो बरं द्या आता जाऊ दे असं म्हणून मग तो पण खातो. मग त्याला नाही म्हणता येत नाही मग, कारण दुसऱ्याचा आग्रह असतो. असे गमतीशीर गोष्टी असो, गमतीचा भाग सोडून द्या. पण रस जो आहे हा रस आपल्याला काय करावं लागेल. आणि ज्ञानदेवाने सांगितलं रसना इंद्रियावर ज्याला कंट्रोल आहे, ज्याला जिभेवर कंट्रोल आहे तो परमार्थात पुढे जातो. ज्याला जिभेवर कंट्रोल नाही तो कुठेच जाऊ शकत नाही. तो संसारातही उपयोगाचा नाही खरं तर. तर सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल कशा पाहिजे, रसना इंद्रियावर कंट्रोल पाहिजे. म्हणजे पण रसना इंद्रियावर कंट्रोल म्हणजे काय, तुम्ही चांगले पदार्थ बनवू नका खाऊ नका असं काही नाहीये. तसं तर आहेच, एका ठिकाणी ज्ञानदेवांनी तसंही म्हटलेलं आहे. पण ह्या 3 गोष्टींसाठी जेवला नाही की त्याचा 2 गोष्टीतून रस संपतो. ही फारच गमतीची गोष्ट आहे. काय 3 गोष्टीसाठी जेवला नाही तर 2 ठिकाणाहून त्याचा रस जातो. म्हणजे एक इंद्रियांचे विषय भोग आणि मनाचा राज्य म्हणजे मनोराज्य किंवा मनोरथ हे संपुष्टात येतं. इतकं सामर्थ्य त्या 3 गोष्टी न करता जेवण्यात आहे की नाही. असो, एक सहज विषय आठवला म्हणून तो सांगितला. तर आपला विषय असा सुरू आहे की आपल्याला स्वानुभूती रस पाहिजे. पण स्वानुभूती रस पाहिजे तर आपल्याला पायऱ्या आहेत. या इंद्रियांच्या विषय भोगातला रस निघाला पाहिजे, मनाचा विषय भोग जो आहे त्याचाच रस निघाला पाहिजे, आणि मग आपण पोहोचतो या अंतःकरणातल्या वृत्तीवर. अंतःकरणातल्या वृत्तीचा आपण रस घेत असतो. म्हणजे काही गोष्टी कशा आहेत की
मनोराज्य जे असतं ते आपल्याला चांगलं चांगलं आवडतं, पण जेव्हा आपण साक्षी रूपाने या अंतःकरणातल्या वृत्तींना बघतो तो एक रस आहे. म्हणजे अंतःकरणामध्ये निघणाऱ्या असंख्य वृत्तींकडे पाहत राहणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, हा सुद्धा एक काय आहे, रस आहे. ती एक समाधी जी आहे तो एक प्रकारचा रस आहे. मग त्या रसातून बाहेर पडावं लागतं. कारण काही लोक त्याच्यात गुंतून राहतात, तिथे काही तिथे गुंततात. त्याच्या पुढे गेला की यांना पाहणारा जो द्रष्टा आहे, यांना पाहणारा जो साक्षी आहे, हा असंग आहे. यांचा त्याचा काही संबंध नाही. जिथपर्यंत एखाद्या गोष्टीचा संबंध असतो, मग तो संसर्ग असो किंवा तादात्म्य असो, जिथपर्यंत एखाद्या गोष्टीचा संबंध असतो तिथपर्यंत भोगावं जास्त लागतं. म्हणजे आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि एखादा मनुष्य ऍक्सिडेंटने त्याला काहीतरी लागलं, त्याला दुखापत झालेली आणि आपण ते तिथे गेलो पाहिलं. आता दोन भाग होतात. एक, तो जर मनुष्य आपल्या जर ओळखीचा असेल तर आपल्याला वाईट वाटतं, आपण त्याला वाचवण्याचा, त्याला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला किती वाईट वाटतं? आपल्याला काही प्रमाणात वाईट वाटतं. काही प्रमाणात आपण त्याला मदत करतो, त्याच्या घरच्यांना फोन करतो, मग ते येतात वगैरे, त्यांना मदत करतो. दुसरा भाग असा आहे, आपला जर तो पडलेला मनुष्य आपल्या घरातला असेल तर मग काय होतं, आता हे प्रमाण हे बदलतं प्रमाण. मग आपण काय करतो, कोणाला फोन बिन लावण्याच्या भानगडीत नाही पडत. आपण स्वतःच त्याची सगळी व्यवस्था करतो. ओळखीचा दिसला तर फोन लावून बोलू, अरे तू इकडे, तुझ्या माणसाचं असं झालंय तसं झालंय, आणि आपण मदत करू. आणि आपल्याच घरात असेल तर कोणाला फोन लावण्याच्या भानगडीत नाही, पहिलं त्याला उचलून तिकडे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करू. असा दुसरा भाग. आणि तिसरा भाग असा आहे की आपण रस्त्याने चाललोय, असं कोणीतरी मनुष्य दिसला आणि आपल्याला माहितच नाही कोण ओळखीचा अनोळखी कोण आहे, माहितच नाही, कुठला आहे कोण आहे तपास नाही, आपण काय म्हणतो, चला पुढे. असे तीन भाग आहेत, है ना. तर जेव्हा आपण असेच पुढे निघून जातो तेव्हा आपला त्याचा काही संबंध नसतो, है ना. त्याच्यामध्ये आपल्याला काही रस नसतो. ओळखीचा असेल तर थोडा रस असतो, मग तो संसर्ग अध्यासासारखा आहे. आणि आपलं व्यक्ती असेल तर आपल्याला त्यातल्या तादात्म्य अध्यासासारखं आहे. हे जसं आहे. मग आता तीन वेळेस काय परिस्थिती आहे, तीन वेळेस त्या माणसाला ते सामानच लागलेलं आहे. पण आपल्या तीन वेळेच्या भावना भिन्न आहेत, आपल्या तीन वेळेचा रस भिन्न आहे. लक्षात. जेव्हा आपल्याला काहीच घेणं देणं नसतं तेव्हा आपण निघून जातो, आपण त्याची उपेक्षा करतो आणि निघून जातो. तो उपेक्षित होतो आपल्यासाठी. काय होतो, तो उपेक्षित होतो. जेव्हा आपण ओळखीचा माणूस पाहतो तेव्हा आपला काय होतं, त्याच्याशी संसर्ग अध्यास असतो, मग त्याच्यात आपला काहीतरी रस असतो. आणि जेव्हा आपल्याच घरातला मनुष्य असतो तेव्हा आपला त्याच्याशी तादात्म्य असतं, तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक रस असतो. या वृत्तींकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा ही अशीच परिस्थिती आहे. जेव्हा या अंतःकरणातल्या वृत्तीपर्यंत आपण पोहोचतो, म्हणजे या दोन रसांमधला रस काढल्यानंतर आपण जेव्हा दोन गोष्टींकडे, या वृत्तीकडे पोहोचतो, दोन गोष्टी सोडल्यानंतर जेव्हा वृत्तीकडे पोहोचतो तेव्हा त्या वृत्तीमध्ये आपल्या अशा तीन अवस्था असू शकतात. एक म्हणजे त्यांच्याशी जस्ट ओळख कशी होती मगाशी त्याप्रमाणे त्या वृत्तीकडे पाहतो. हा संसर्ग आहे. पाहतो, सगळं काही करतो, पण संसर्ग आहे. एक भाग असा आहे की त्याच्याशी तादात्म्य असतं आणि मग त्याची पूर्तता होण्यासाठी झटतो. म्हणजे इंद्रिय शरीर यांची व्यवस्था तो करत राहतो. का आपण इंद्रिय आणि शरीराची व्यवस्था का करतो, यांची व्यवस्था का करतोय आपण, म्हणजे ह्या शरीराला रोज झोपवा, त्याला उठवा, त्याचा ब्रश करा, त्याचं पोट साफ करा, त्याला खायला घाला, हे सगळी याची व्यवस्था का करतो आपण, ह्याची व्यवस्था करतोय आपण ना. ह्याची सगळी निगा आपण का राखतो, अंतर्बाह्य निगा राखण्याचा प्रयत्न करतो. का करतो, त्याला काही कारण नाही, फक्त अंतःकरणामधल्या असलेल्या ज्या वृत्ती आहे त्यांच्या व्यवस्थेसाठी आहे. अंतःकरणामध्ये जी वृत्ती आहे, म्हणजे जी इच्छा आहे, त्या इच्छेची पूर्तता व्हावी यासाठी आपण याची काळजी घेतो. नाही तर याची काळजी घ्यायची काहीच कारण नाही आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे की याच्याद्वारे ते आपली इच्छा पूर्ण होणार आहे. जसं आपल्याला खायची इच्छा असते, मग तोंड जर नीट नसेल तर आपल्याला खाता येईल का, म्हणजे जिभेला पूर्ण छाले पडले, मग तोंड आलंय तर आपल्याला खाता येतं का, नाही. म्हणून आपण काय करणार, तोंड येऊ नये यासाठी प्रयत्न करणार, बरोबर का नाही. म्हणजे आपण या शरीराची व्यवस्था का करत असतो, आपल्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असतो. तर अंतःकरणामध्ये ज्या असंख्य वृत्ती आहेत त्यांच्या व्यवस्थेसाठी सगळं चाललेलं आहे. पण त्यांच्याशी आता तीन प्रकारचं नातं जर आलं तर त्यातलं पहिलं नातं तादात्म्य आहे, दुसरं नातं संसर्ग आहे, आणि तिसरं नातं काय, काही घेणं देणं नाहीये. मग काही घेणं देणं नाही, मग त्यातलं रसच नाही, म्हणजे दृश्यानुविद समाधीवरच काय होईल, उपेक्षा तयार होते.
आणि मग तो जातो आणि मग त्याला लक्षात येतं की अरे आपण असंग आहोत, आपल्याला असंग, कोणाशी असंग आहोत? या वृत्तीशी असंग आहोत. आपण काय आहोत? या वृत्तीशी असंग आहोत. आपण असतरूप आहोत. का सतरूप आहोत? कारण ह्या वृत्ती असतरूप आहेत. आपण चिद्रूप आहोत. का? कारण ह्या वृत्ती जड आहेत. वृत्ती काय आहे? जड आहेत. असं आपल्याला लक्षात येतं आणि मग आपल्याला त्या असंग असणाऱ्या असंग अवस्थेमध्ये रस राहतो, त्याच्यात रस तयार होतो. मग आपण असंग आहोत, सतरूप आहोत, चिद्रूप आहोत, सुखरूप आहोत, त्याच्यामध्ये रस राहतो. मग मी सुखरूप आहे असं लक्षात आल्यानंतर वृत्तीमध्ये त्याला सुख नाही वाटत. मग वृत्तीतच जर सुख नाही तर वृत्तीच्या द्वारे, वृत्तीसाठी इंद्रियांच्या द्वारे विषय भोगण्यामध्ये त्याला तसं काही रस राहत नाही. ना इंद्रियात रस राहतो ना विषयात रस राहतो, कारण वृत्तीतच रस नाही. अशी त्याची काय होते? विराग किंवा वैराग्य अशी दशा तयार होते. लोक त्याला वैराग्य असं म्हणतात. जसं जसं वर जाईल तस तसं वैराग्य आहे. तर त्याला रस जो आहे तो कशात आहे? शब्दान्वित समाधीचा जो असंगत्व, सतरूपता, चिद्रूपता, आनंदरूपता, याच्यामध्ये त्याला बरं वाटतं, छान वाटतं, मस्त वाटतं. मग तो जागा असताना किंवा झोपलेला असताना कधीही त्याला त्याच्यामध्येच रस असतो. या समाधी कशा आहेत? या समाधीसाठी काही कुठल्याही प्रकारचा आसन प्राणायाम नाही करावं लागत. ह्या समाधीच्या त्या ज्ञानमार्गाच्या समाधी असल्यामुळे त्या काही विशिष्ट पद्धतीने प्राप्त होतात. पण ही तयार झाली म्हणजे काय? तो मस्त मजेत राहतो. तो जगताना दिसतो पण त्याचा रस कशात असतो? असंगत्व, सद्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता याच्यामध्ये लक्ष राहतं. मग त्याच्यामध्ये त्याला रस राहतो. आता हा जो रस आहे याची उपेक्षा झाल्याशिवाय स्व अनुभूतीचा रस येण्याची शक्यताच नाही. कारण हे जे असंगत्व आहे हे वृत्तीच्या संबंधाने आहे. कारण वृत्तीला आपण आधी संग मानला होता, म्हणून हा असंग शब्द तयार झालेला आहे. कारण साक्षी रूपाचा का होईना संघ आहे, साक्षी भावाने सुद्धा का होईना त्याचा संघ आहे, त्याला पाहतो म्हणजे द्रष्टा या रूपाने का होईना त्याचा संघ आहे, तो त्याचा त्याने घालवला आणि असंग झाला. म्हणून त्या असंगत्वाचा त्याला काय पाहिजे? विराग होणं गरजेचं आहे. त्याला त्याच्याशी वैराग्य निर्माण होणं गरजेचं आहे. त्याची त्याने उपेक्षा करणं गरजेचं आहे. ही एकदा का उपेक्षा झाली की स्वानुभूतीमध्ये रस तयार होतो. आता ही झाली एक प्रक्रिया, म्हणजे कसं होतं. आता साधारणपणे आपण जर जगाकडे बघितलं तर कोणाला आपल्याला स्वतःला जाणायचंय असं वाटत नाही. स्वानुभूती रस का नाही? एवढा प्रवास आहे तेव्हा खरा स्वानुभूती रस आहे. एवढा प्रवास झाला की खरा, एवढा प्रवास झाला तर स्वानुभूती रस आहे. आता दुसऱ्या बाजूने बघितलं तर जगामध्ये कोणाला असं वाटतं की मी मला जाणावं किंवा मी काय आहे हे मी लक्षात घ्यावं असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही, किंवा फार कमी लोकांना असं वाटतं. आणि ज्यांना कोणाला वाटतं त्यांना काय वाटतं? ते कशाला मी समजतात हा मोठा प्रश्नच आहे. स्व कोणाला समजतं हा मोठा प्रश्न आहे. कारण स्व हा फार महत्वाचा पदार्थ आहे. स्व ही जी वस्तू आहे ही सगळ्यात जगातली सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात अनमोल अशी वस्तू आहे स्व. आणि त्या स्वला मात्र आपण बाजूला ठेवलेलं आहे. त्या स्वकडे कोणाचं लक्ष नाही. आपलं लक्ष कशावर आहे? स्व व्यतिरिक्त सगळ्यावर लक्ष आहे आपलं. स्व व्यतिरिक्त आपण सगळ्यामध्ये गुंतून बसलेलो आहोत, फक्त स्वकडे लक्ष नाही. आणि मग सगळेच लोक स्व व्यतिरिक्त दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुंतलेले असल्यामुळे तुम्ही जर असे म्हटले की तुम्ही स्व जाणायचा किंवा स्वचा विषय करताय, स्वचा अभ्यास करताय किंवा स्वला अनुभूतीमध्ये, स्व अनुभूतीच्या रसामध्ये राहायचा विचार करताय, तर सगळे लोक म्हणतील हा वेडा माणूस आहे, हा स्वार्थी माणूस आहे असं म्हणायला लागतं. त्याचं कारण असंच आहे की आपल्या जमावामधला एखादा माणूस कमी व्हावा असं कोणालाच वाटत नाही. आपल्या जमावातला एखादा माणूस कमी व्हावा असं कोणालाही वाटत नाही. म्हणून प्रत्येक जण काय करणार? तुम्हाला त्यांच्या फडात गुंतून ठेवणार. कुठे गुंतून ठेवणार? त्यांच्या फडात गुंतून ठेवणार. का गुंतून ठेवणार? कारण कुठल्याच शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपलं एक म्हैस मारावी, एक गाय मारावी. त्याच्याकडे 10-15 गाया असल्या त्याला असं वाटतं का एखादी गाय मिली तरी काही हरकत नाही, असं नाही वाटत. उलट एखादी वाढावी असं वाटतं का नाही? कोणालाच आपला जमाव कमी व्हावा असं वाटत नाही, कमी व्हावा असं वाटत नाही. चुकूनच काही लोकांना वाटू शकतं की असं कमी व्हावं. पण तुमच्याकडे समजा आता 10 लाख रुपये आहेत, तुम्हाला असं वाटतं की आता त्यातलं 1 लाख रुपये कमी होऊन जावं, विनाकारणच कमी व्हावं. तुम्ही खर्च करता सुखोपभोगासाठी
हे ठीक आहे, पण कमी व्हावं असं वाटतं का? उलट वाढावंच असं वाटतं. जगातली कोणालाच कुठलीच गोष्ट कमी व्हावी असं वाटत नाही, वाढावी असंच वाटतं. मग कुठलीही गोष्ट असो, जास्तीत जास्त कसं वाढेल असं लोकांचा विचार आहे. आणि मग एखादा जर हे कमी करण्याच्या प्रयत्नात लागला, कमी कमी करत फक्त एकच वस्तू शिल्लक ठेवायची अशा जर नादी लागला, तर लोक म्हणतात हा वेडा आहे. कारण त्याचं टार्गेट काय आहे, त्याचा विचार काय, एकच ठेवायचं. वेदांतामध्ये शेवट काय आहे? एकच ठेवण्याकडे ज्या शास्त्राचा कल आहे त्याला म्हणतात वेदांत. आणि इतर सगळ्यांचा हेतू काय आहे? वाढलं कसं पाहिजे, वाढेल कसं, इकडे इतरांचं लक्ष आहे. त्याच्यामुळे हे दोन विषय वेगळे तयार होतात. तर आपल्याला स्वतःला जाणण्यामध्ये रस नाहीये. आपण काय आहोत हे आपल्याला जाणण्यात रस नाहीये. आपल्याला रस कशामध्ये? दुसरे काय आहेत हे जाणण्यामध्ये. आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त रस कशात आहे? दुसरे काय आहेत, आपण काय आहोत हे जाणण्यामध्ये. व्यवहारातही शक्यतो कोणाला रस नसतो. आपली सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत वेळ कशात वाया जाते? दुसरा काय आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हा कसा आहे, तो कसा आहे, ती कशी आहे, तो कसा आहे, याच्यामध्ये आपली जास्तीत जास्त वेळ व्यवहारातही जाते. म्हणजे शेजारचा कसा आहे, आमका कसा आहे, तमका कसा आहे. तुम्ही कुठलाही माणूस घ्या, परमार्थ तर लांबच राहिला, कुठलाही माणूस व्यवहारातही घ्या, त्याचं जास्तीत जास्त लक्ष बोलणं कशावर असतं? तुम्ही कुठल्याही माणसाशी बोलायला लागले की तो सगळ्यात पहिल्यांदा काय सुरू करतो? मी फार वाईट माणूस आहे, मी फार चुकीचा माणूस आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असं नाही. स्वगौरव करेल तो चुकीचा, पण जास्तीत जास्त तो काय करत असतो? इतरांच्या मध्ये रस ठेवत असतो. म्हणजे स्वकडे त्याचं लक्ष नाही. स्वमीमांसा जी आहे ही करण्यामध्ये कोणाला रस नाही. म्हणजे स्वकडे जाण्याचा कोणाचा हेतूच नाही. म्हणजे स्वानुभूती रस हा जो आपण काही एवढ्या प्रक्रियेनंतर प्राप्त होतो असं मगाशी पाहिलं, तर त्या स्वानुभूती रसाची आवड असणं हाच मुळात दुर्लभ विषय आहे. हा दुर्लभ विषय आहे. लोकांना कशात रस आहे? लोकांना बायकोत रस आहे, लोकांना कशात रस आहे? मुलाबाळात रस आहे, लोकांना प्रपंचात रस आहे, लोकांना कशात रस आहे? जगामध्ये, समाजामध्ये रस आहे. कोणाला कशात रस आहे, कशात रस आहे सांगता येत नाही. कोणाला कशात रस वाटेल हे सांगता येत नाही. काही लोकांना असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्यांना समाजात रस असतो. चांगलं वाईट मी सांगत नाहीये, मी फक्त कोणाचा रस कुठे असतोय सांगतो. मग आता समाजाचं जर विचारलं तर काही लोकांना झाडं लावण्यात रस असतो. तेव्हा नाही, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग म्हटलं काय केलं पाहिजे? झाडं लावली पाहिजे, कारण त्याला रस कशात आहे? झाडं लावण्यात. एखाद्याला झाडं लावण्यात रस असतो, एखाद्याला विहिरी तळी खोदण्यात रस असतो. मग विहिरी तळी खोदणाऱ्या माणसाला तुम्ही म्हटलं ती तळी विहिरी राहू दे बाजूला, तू झाडं लाव, तर तो म्हणतो नाही, मला झाडं लावण्यात रस नाही, मला कशात रस आहे? एखाद्याला अनाथ आश्रम काढण्यात रस असतो, एखाद्याला वृद्धाश्रम काढण्यात रस असतो. म्हणजे समाजाच्या मध्ये काहीतरी त्याला करावं वाटतं, तर अशा लोकांचा रस प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग जो मनुष्य वृद्धाश्रमाच्या मध्ये रस ठेवतो, त्याला जर म्हटलं ते वृद्धाश्रम काय, तो समाजकार्यच करायचं नाही, मग झाडं लाव, तो लावेल का? लावणारच नाही, तो लावणारच नाही. तो म्हणजे तुम्ही म्हणता तर 5 झाडं लावतो, पण वृद्धाश्रम आपला, कारण वृद्धांना गरज आहे माझी, असं त्याला वाटतं. चुकीचं बरोबर नाही, फक्त एक माहिती सांगतोय की त्याला असं वाटतं. पण ज्याचा रस जिथे, तिथे तो कार्य करतो. प्रत्येक जण आपापल्या रसामध्ये काय आहेत? मग्न आहेत. पण हे सगळे या रसामध्ये मग्न असताना त्याला स्वचा रस माहित नाही, स्वशी त्याला घेणं देणं नाहीये. त्याला काय नाहीये? स्वशी त्याला घेणं देणं नाहीये. अशी गंमत. जिथपर्यंत आपल्याला स्वविषयी आवड निर्माण होते, स्वची आवड पाहिजे. कशाची आवड पाहिजे? कारण सगळा विषय आवडीवर असतो. आवडीचा विषय काय पाहिजे? आपण नावडीचे विषय पण करत असतो. तसं जग जे प्रपंच जे आहे, या प्रपंचामध्ये म्हणजे या सविकल्प समाधीपर्यंत, म्हणजे शब्दानुविध सविकल्प समाधीपर्यंतचा जे काही विषय आहे, हा आपला कसा पाहिजे? आवडीचा नसावा. तो फक्त करतोय म्हणून करावा. आवड मात्र स्व अनुभूतीकडे पाहिजे. कशात पाहिजे? स्वानुभूतीमध्ये आवड पाहिजे. आणि इतर सगळं तुम्ही करून आपोआप होणार आहे, आपोआप होणार आहे. डोळ्यांना सांगावं लागणार नाही पहा, कानाला सांगावं लागत नाही ऐका. सांगावं लागत नाही. काय सांगावं लागत नाही? तुम्ही काय असं उठल्यानंतर सांगता की डोळ्यांना हा चल रे आता पाहायला सुरुवात कर, असं सांगत नाही. सांगायची गरज का नाही? कारण ही रचना जी आहे ही सगळी त्या वृत्तीद्वारे चालते.
आतमध्ये इंद्रियाच्या आतमध्ये जी वृत्ती अंतःकरणातून उठते, म्हणजे चित्तातून जे काही वृत्ती संस्कार उठतात, त्या संस्कारानुरूप ते आपोआप चालत असतं. त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही. चालू आहे ते, तुम्ही काही करू नका, चालू आहे ते. मग तुम्हाला असं वाटतंय नाही मी करावं, ठीक आहे, तुम्ही वाटतंय तसं समजून करा, काही हरकत नाही, पण आवड ठेवू नका त्यामध्ये. त्याच्यात आवडीने ते करत बसले, त्यात गुंतले. कशात गुंतले? सविकल्प शब्दान्वित समाधीपर्यंत कशातच गुंतलं नाही पाहिजे. एवढ्या सगळ्यांची उपेक्षा होणं गरजेचं आहे. आणि ही उपेक्षा होणं म्हणजे काय? त्याच्यात आवड नसणे. त्याच्यात काय? आवड नाही. त्यात आवड नाहीये. मग तुम्ही काय करता? जगामधला कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे? श्रेष्ठ कनिष्ठ असं कोणी नाहीये. शब्दानुवित समाधीपर्यंत पोहोचलेला सुद्धा अजून उपयोगाचा नाहीये. तो सुद्धा काय? तो सुद्धा गुंतलेलाच आहे. म्हणून एकदम एखादा मूर्ख मनुष्य ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या द्वारे विषय भोगामध्ये रममाण आहे तो, आणि दृश्यान्वित किंवा शब्दान्वित समाधीमध्ये जो गुंतलेला आहे तो, हे दोन्ही सुद्धा डुबलेलेच आहेत. कारण हे जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत समाधीचा उपेक्षा होऊ शकत नाहीये. कारण काही लोक स्वतःला श्रेष्ठ मानायला लागतात. म्हणजे एखाद्याला डोळे मिटून काही तासोनतास जर समाधी लागली, म्हणजे काही तासोनतास जर तो त्या अंतःकरणामध्ये असलेल्या चिदाभासाशी एकरूप होऊन सुखानुभव घेऊ लागला, तर त्याला असं वाटतं आपण काय झालो काय नाही. आणि मग तो जेव्हा त्याच्या ध्यानातून खाली येतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला लोक गोळा झालेले असतात, आणि त्याच्यामध्ये ती शक्ती तयार झाल्यामुळे लोक पाया पडता क्षणी त्यांच्या मनोरथ इच्छा पूर्ण होतात. मग ते म्हणतात फार मोठा देव माणूस, मोठा महाराज आहे, मग हा महाराज आहे असं वाटायला लागतं. आणि त्याचाही परिणाम होतो, कारण त्याच्यामध्ये ती शक्ती तयार झालेली असल्यामुळे लोकांनी ज्या ज्या अपेक्षा केल्या त्या पूर्ण होतात. लोक म्हणतात नवसाला पावतो तो. आणि मग काय होतं? हे पण गुंततात. हे ह्यांचे जे मनोरथ आहे, ह्यांचे जे भोग आहेत हे पूर्ण करून घेतात, आणि ह्या महाराजाची ही शक्ती त्यांना उपयोगाला येते. पण महाराजाला हे लक्षात येत नाही की त्यामुळे स्वानुभूती गेली बाजूला. स्वानुभूती रस जो आहे तो बाजूला गेला, हे त्याला पण लक्षात येत नाही. ही गमतीचा विषय. का लक्षात येत नाही? आणि बऱ्याच वेळा लक्षात जरी आले तरी उपयोग होत नाही. कारण जसं आपल्याला लक्षात येतं की आपल्या बायकोमुळे आपण डुबणार आहे, हे बऱ्याच लोकांना लक्षात येतं. तेव्हा लक्षात आलंय असं म्हणायला काही हरकत नाही. पण तरी सुद्धा आपण बायकोपासून बाजूला जाऊच शकत नाही. का जाऊ शकत नाही? तुम्हाला कळलं नाहीये का जाऊ शकत नाहीये? काय झालंय नक्की? जाऊ शकत नाही. तसं महाराजांची पण परिस्थिती होऊन जाते. त्यांना कळतं आता की हे स्वानुभूती वेगळी आहे, आणि हा जो रसावेश वेगळाच निर्माण झाला तो वेगळा आहे, हे त्याला लक्षात येतं. पण त्याच्यातून जाऊ शकत नाही, बाहेर नाही पडू शकत तो. अशी पण परिस्थिती होते. म्हणजे काही बाहेर पडू शकत नाही आणि काहींना बाहेर पडायचं नाही. बरं वाटतं काहींना. काही लोक मला म्हणतात, महाराज आहे बघा तुमचं हे सगळं आहे ना, हे बोलणं फक्त ऐकायला बरं वाटतं, तुमचं बोलणं ऐकायला बरं वाटतं, पण आता काय तुमच्या नादी लागून आम्ही आमच्या बायका-पोरांचा त्याग करू, असं लोक मला म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात डायरेक्टच म्हणतात. काही लोक काही माझ्या पाठीमागे म्हणतात, एवढाच फरक आहे. पण म्हणतात की तुमच्या नादी लागून तुम्ही सांगा, आम्ही ऐकतो, तुम्हालाही थोडीशी माणसं ऐकायला मिळतात, तुम्हालाही सांगण्याची हौस पूर्ण होते, बस एवढं ठीक आहे ना, त्याच्या पुढे कशाला? असं काही लोकांचा भाव असतो. काय होतं? असं काही लोकांचा काय ते गमतीचा विषय तो, तर काहींना पडायचं नसतं. तर ते काही लोक असे स्पष्ट सांगतात की बाबा ठीक आहे, तुमचं आम्ही चिंतन ऐकणार, तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही म्हणाल तिथे येऊन ऐकणार, पण हे बाकीचं तुम्ही पुढचं लावू नका. पुढचं म्हणजे आता हे स्वानुभूती रस वगैरे जाऊ तो बाजूला ठेवा, असं काहींना वाटतं. असो, स्व अनुभूती, स्व ही जगातली सगळ्यात गोड गोष्ट आहे, जगातली सर्वात सुखकारक वस्तू आहे स्व. म्हणजे वृक्ष लावगडीमध्ये जेवढं सुख नाही, अनाथलयाच्या भोगामध्ये जेवढं सुख नाही, वृद्धाश्रमामध्ये आपण जे काही कष्ट करू, वृद्धाश्रमाची जी काही आपण व्यवस्था करू, त्याच्यामध्ये जेवढे कष्ट नाही, त्याच्यामध्ये जेवढे सुख नाही, तेवढं जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही रममाण असू देत. काही चांगलं आहे, काही वाईट आहे. कारण वृद्धाश्रम चालवणं हे काही वाईट गोष्ट थोडीच आहे, अनाथ आश्रम चालवणे वाईट थोडीच गोष्ट आहे. तर ह्या उत्कृष्ट सत्वगुणापर्यंतल्या आणि निकृष्ट निकृष्ट तमगुणातल्या सगळ्या विषयांपेक्षा स्वमध्ये सगळ्यात जास्त गोडी आहे. सगळ्यात जास्त गोडी आहे स्वमध्ये. म्हणजे जो स्वमध्ये रममाण होऊ शकतो, किंवा ज्याला स्वमध्ये रममाण होण्याची इच्छा आहे, त्याला या सगळ्याशी काही घेणं देणं नाही. या सगळ्याशी जो घेणं देणं ठेवत नाही, त्याला स्वमध्ये रस आहे. आणि साधी गोष्ट आहे, असं जर झालंच
असं जर एखाद्याचं जगणं झालं तर सगळे त्याला वाळीत टाकतील यात वादच नाही. सगळे त्याला म्हणतील हा काय आपल्या कामाचा नाही. तो कामाचा राहील का? नुसती खुरतोडी पोशी कवण, असं ज्ञानदेवांनी म्हणलेलं आहे की विनाकारण नुसती गाय आहे, ती दूध देत नाही, काही देत नाही, काहीच करत नाही, काहीच उपयोगाचे नाही मालकाचे. तो शेतकरी काय म्हणणार? एखादी गाय म्हातारी झाली किंवा ती आता दूध द्यायला उपयोगाची नाही, काहीच होऊ शकत नाही त्या गायीकडून. त्या गायीला पोसणार कोण? कोण पोसणार? किती शेतकरी असे असतील की गाय एकदम म्हातारी झाली, आता दूध देण्याच्या लायकीची नाही, बैल असं झाला आता म्हातारा झाला, काही कामाचा नाही, आणि त्याला शेवट मरेपर्यंत ठेवला. असे किती शेतकरी असतील? फार थोडे आहेत की जे म्हातारा झालेल्या बैलाला आणि गायीला मरेपर्यंत सांभाळतात. किती लोक आहेत? फार थोडे शेतकरी आहेत असे. ते पहिलं म्हणतात देवनार. कुठे देवनार म्हणजे? देवनार म्हणजे काय? कत्तलखाना आहे तिकडे. खाटीक. पुढच्या बाजाराला बैलाला आणि गायला कुठे द्यायचे? खाटकाकडे देऊन टाकतो. कारण विनाकारण कोण पोचणार तिला? आपलं पोट भरायचा प्रश्न आहे, त्या बैलाचं पोट कोण भरणार असा प्रश्न आहे. आणि म्हातारीला खाटकाकडे देता येत नाही म्हणून वृद्धाश्रम. अशी परिस्थिती आहे. तुमच्या घरात नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण वृद्धाश्रमातला का जावं लागतंय? कारण की जसा बैल आणि म्हातारी गाय पोसता येत नाही, त्याप्रमाणे म्हातारी स्त्री घरात पोसणं फार अवघड असतं. म्हणून जगाची परिस्थिती काय बदलली? कारण हे लोक जे आहेत ते वेगळ्या गोष्टीत रस ठेवतात. ते काय स्वानुभूती रस नाही बरं त्यांचा. म्हणजे असं जर कोणाला वाटलं की स्वानुभूती रसापोटी ते लोक हे करत नाही, त्यांना वेगळ्या गोष्टीत रस आहे म्हणून ते करतात. ते नालायक वर्ग आहेत. तर स्वानुभूती रसामध्ये ज्याला रस आहे, म्हणजे स्वचा अनुभव घेण्यामध्ये ज्याला आवड आहे, अशा व्यक्तीला जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस न राहणे हे गरजेचं आहे. आणि असं करता क्षणी काय होणार आहे? आपोमतच आपल्याला जगामध्ये कोणीही किंमत देणार नाही. आपल्या मला जगामध्ये कोणीही किंमत देईल का? अजिबात देणार नाही. कारण त्यांचा उपयोगाचा नाही. आपण जगामध्ये जो प्राणी उपयोगाचा राहत नाही त्याला कोणीच विचारत नाही. तुम्हाला असा गैरसमज झालाय की तुमचे घरचे तुमच्यावर प्रेम करतात, तुमचे घरचे तुम्हाला सांभाळतात किंवा घरचे तुमच्या आवडीचे असं वाटतंय. तुम्ही एक काम करा, एक काडी मात्र त्यांच्या उपयोगाला येऊ नका. किती? काडी मात्र त्यांच्या उपयोगाला येऊ नका. तुम्हाला जर लाथा घालून बाहेर नाही काढलं तर बोला. काडी मात्र उपयोगाला यायचं. तुम्ही जेवढी कमवलेली प्रॉपर्टी आहे सगळी मला देऊन टाका. तुम्ही म्हणाल की नाही आमची सगळी प्रॉपर्टी त्यांना देतो आणि मग त्यांच्यात मग तर काय ते म्हणते राहू दे, याची राहू दे, काय हरकत. तुम्ही एक काम करा, तुम्ही कमवलेली जेवढी अमाऊंट आहे, जेवढं काय आहे ते सगळं काय करा, मला देऊन टाका. नंतर जेवढं काही तुमच्या वडिलोपार्जित आहे ते कुठल्या तरी आश्रमाला देऊन टाका किंवा कुठल्या तरी संस्थेला दान करून टाका. ते वडिलोपार्जित मला काय देऊ नका. तुमचं कमवलेलं मला त्या कारण ऐकायला येत आहे म्हणून. आणि वडिलोपार्जित जे आहे ते एक समाजाचं देणं घेणं काय असेल म्हणून यांना देऊन टाका. आणि हे झालं की मग त्या घरात बैठक मारून बसा. आणि सकाळ झाली की माझं चहा, दुपार झाली की जेवण, असं म्हणा. मग बघा काय मिळतंय. कोण जगात आपल्याला जवळतंय? म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोडी, झाल्या हिन शक्ती नाके डोळे गळती, सांडोनिया पळती रांडा पुरे. हे सगळं जे आहे जगातलं सगळं थोतांड आहे. हे सगळे आपल्याला लुबाडण्यासाठी आहेत. आपला ते रस काढतायत. आपला रस काढून आपला स्वानुभूती रस फुकवतायत. काय करतायत ते? हे आपला रस काढतायत. आपल्याला लक्षात येत नाही. आपला इतका रस काढेल की आपण मरून जाऊ, आपण मरणार आहोत. आपला एवढा ते आपल्याला काय करणार आहेत? चुसणार आहेत ते आपल्याला. आणि ह्याच्या पोटी काय झालं? आपला स्वानुभूती रस गेला, त्याच्याशी काही घेणं देणंच नाही राहिलं. म्हणून सावध व्हा आणि स्व अनुभूतीचा रस जो आहे त्याच्यात गोडी निर्माण करा. त्याची आवड असू देत. त्याची आवड असली की तो परम दयाळू आहे. भगवंत काय? चराचराला अधिष्ठान असलेला जो देव आहे, जो तुमच्या स्वशी एकरूप आहे किंवा जो स्व खरं तर त्याच्याशी एकरूप आहे, तो इतका परम कृपाळू आहे, दयाळू आहे की ज्या जीवाला त्या स्वचा अनुभव घेण्यामध्ये रस निर्माण होतो, त्याला आवड निर्माण होते, ती आवड जितकी त्याची दृढ होत जाते तितकी तो कृपा करतो. ही गंमत आहे की नाही? ही काय आहे? ही गंमत आहे. फक्त एकच गरज लागते, तुम्हाला आवड पाहिजे त्याच्यात. एकदा का ती आवड निर्माण झाली कशाची? स्वानुभूती, स्वानुभूती रस, ह्याची आवड निर्माण झाली की आपोआप तो कृपा करतो. आता लोक म्हणतात आम्ही किती वर्षापासून स्वानुभूतीच्या रसाची आवड आहे आम्हाला. तुमची आवड फक्त चिंतन ऐकण्यापुरती आहे.
चिंतन ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला बायकोत आवड निर्माण होते, मुलाबाळात आवड निर्माण होते, पैशात आवड निर्माण होते, नको नको त्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होते. खोटारडेपणा कशाला करताय? आणि ही होत नसेल तर तसं सांगा. ही संपली तर आपोआप बघा काय परिणाम होतो. ज्याला स्व अनुभूतीची आवड निर्माण होते ती जर दृढ असेल तर डोळ्याची पापणी लावते, एवढ्याच वेळात तो स्व अनुभूती रसात आवेशापर्यंत जातो. काय होतं? डोळ्याची पापणी लावते, एवढ्याच वेळामध्ये तो त्या आवेशामध्ये जातो. पण ती आवड सत्य पाहिजे, ती आवड खोटी नाही पाहिजे. ही आवड फक्त आपण ऐकतोय. तुम्ही आता काय करताय? तुम्ही ऐकताय, तुम्हाला ती आवड आहे असं म्हणता येत नाही. ऐकणं म्हणजे स्व अनुभूतीचा रस, याची आवड आहे असं म्हणता येणार नाही. ऐकणं आहे, हे काय? ऐकणं आहे. आणि ती आवड निर्माण करणं गरजेचं आहे. ती आवड निर्माण का होईल, का व्हावी? कोणालाही कुठली कधी आवड निर्माण होत नसते. कुठली आवड ही कोणालाही कधी निर्माण होऊ शकत नाही. का होते? एक गणित आहे त्याचं. कोणाला कशाची आवड निर्माण होते ह्याचं एक गणित आहे. ते साधारण गणित आहे, व्यवहारामध्ये ते लागू पडतात. एखाद्या माणसाला जे आहे ते फुलं जी आहेत ही फुलं देवाला व्हावी असं वाटतं. म्हणजे त्याला फुलं देवाला वाहण्याची आवड असते. एखाद्या माणसाला फुलं जी आहे ती बायकोला देण्यामध्ये आवड असते. एखाद्या माणसाला फुलं जी आहे ती वेश्येला देण्यामध्ये आवड असते. आता हे 3 प्रकारचे विविध आवड आहेत त्याला. असं जगातले सगळे व्यवहार तीन गुणामध्ये आवडीचे असतात. हे का असतात? कारण त्याचा गुणांचा जो परिणाम आहे त्यावर असतं. ते कशावर आहे? ते ज्याचा शरीरामध्ये रजगुण असतो त्याला प्रपंच करायला आवडतं. ज्याच्या शरीरामध्ये तमगुण आहे त्याला प्रपंच पाप करूनही करण्यामध्ये रस असतो. म्हणजे पाप करूनही प्रपंच करण्यामध्ये ज्याला रस आहे त्याला समजून घ्यायचं त्याचा तमगुण जास्त आहे, रजगुणाच्या तो अधीन आहे. तमगुणाचा प्रभावाखाली तो रजगुणात आहे. प्रपंच करताना पाप करूनही पोट भरावं अशी जी प्रवृत्तीची लोक जगात दिसतात. म्हणजे आपलं घर छान छान मस्त झालं पाहिजे, आपल्या घरात सगळं सुखसुविधा आल्या पाहिजेत, पण कसे पाप करून सुद्धा हे करायला काही हरकत नाही, असे समजणाऱ्या लोकांमध्ये रज आणि तमगुणाचा प्रभाव जास्त असतो. आणि काही लोक संसार करा नाही करा, हाणामाऱ्या करा, खून करा, काहीही करा अशा रीतीने जे जगत असतात ते घोर तमगुणात असतात. आणि काही लोक असे विचार करत असतात की नाही आपलं हे संसार तर करायला पाहिजे पण तरी सुद्धा देवदेव करायला पाहिजे, महाराजांना शरण राहिलं पाहिजे किंवा अशा प्रकारे काहीतरी परमार्थ केला पाहिजे असं ज्यांना वाटत असतं ते रज सत्वगुणामध्ये असतात. आणि काही लोक असे आहेत की ते म्हणतात जाऊ दे हे प्रपंच काही नको आणि काही कुठल्याही प्रकारचं वाईट काम नको, आपल्याला देवदेवच करायला पाहिजे. ते सर्व संघ परित्याग करून देवदेव करत असतात, संन्यासी होतात. हे सत्वगुणातले आहेत. तर असे 3 वर्ग आपल्याला साधारणपणे सर्वत्र दिसतात. म्हणजे या गुणांचा परिणाम जो आहे त्यामुळे त्यांच्या ह्या अशा आवडी आहेत. म्हणजे एखाद्याला संन्यासी व्हावं का आवडतं त्याला ते आवडतं. काही लोक दुर्दैवाने पण संन्यासी होतात. म्हणजे कारण 2-3 लोकांनी संन्यास घेतलेला पाहून त्यालाही वाटतं भगवा कपडा छान दिसतोय अंगावर म्हणून तो पण भगवे कपडे धारण करून जातो. असेही वर्ग आहेत. पण बरेचसे असे लोक पण आहेत की ज्यांना आवड आहे त्याच्यामध्ये. काहींना संन्यासी होण्यामध्ये आवड आहे, अशा आवडीने संन्यासी झालेले लोक आहेत. तसंच काही लोक बायको मुलं यांचा संसार करतात तर हे लोक आवडीने संसार करतात अशी लोक आहेत. काही लोक दुर्दैवाने संसार करतात अशी लोक आहेत. त्याला काही लग्न करायचं नव्हतं पण बळच त्याला बायको झाली, बळच पोरं झाली, त्याला आवड त्याच्यात अजिबात नसते पण त्याचा चालू असतो संसार. तर असे पण वर्ग आहे. तर आवडीने संन्यासी होणारे पण असतात आणि बळच संन्यासी झालेले पण असतात. आवडीने संसार करणारे पण असतात आणि कसं तरी त्याचा संसार थाटला गेलेला असतो असे पण असतात. आणि काही लोक आवडीने खून करणारे असतात. त्यांना आवडीने काय करतात, त्यांना आवड असते. त्याच्यामध्ये काय असतं, दहशत पसरवण्याची आवड असते. काय असतं तुमच्या प्रत्येक भागामध्ये तशी लोक असतात त्यांना आवड असते कशामध्ये, दहशत पसरवण्यामध्ये, लोकांना घाबरवण्यामध्ये, लोकांना मारण्यामध्ये त्यांना आवड असते. हे लोक हे जे सगळे तमगुणातले लोक आहेत. दिसायला ते किती चांगले वाटले किंवा आपण त्यांना मोठे जरी समजत असलो तर तो दुर्दैवी भाग आहे. पण काही लोकांना दहशत पसरायला आवडतं. हे लोक काय आहेत, तमगुणातले लोक आहेत. आणि काही दुर्दैवाने त्या वर्गात गेलेले असतात. म्हणजे त्यांना तसं आवडत नसतं पण त्यांची परिस्थिती त्यांना तशी करायला आवडते. तर हे तिन्ही जे वर्ग आहेत या तिन्ही वर्गामध्ये काही आवडीने आणि काही दुर्दैवाने पोचलेले असतात. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही कशावर अवलंबून आहे, ते 3 गुणांवर अवलंबून आहे. आणि या 3 गुणांचा संघ सुटला की मग स्वानुभूती रसाची आवड आहे. कारण तो स्व जो आहे तो 3 गुणांच्या अधीन नाही. 3 गुणच्या अतीत हा स्व अनुभव आहे. स्वानुभूती रस जो आहे तो त्रिगुणातीत आहे, 3 गुणाच्या पलीकडे असल्यामुळे ज्या दिवशी तुमच्या ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होईल आणि
तसं करण्यासाठी काय लागतं? तसं करण्यासाठी तसे गुण हवे लागतात. तर तो गुण जो आहे तो शास्त्रामध्ये काही ठिकाणी शुद्ध सत्वगुण अशा रीतीने सांगण्यात येतो. जेव्हा तुम्हाला शुद्ध सत्वगुणाची आवड निर्माण होईल किंवा तुमच्या अंगामध्ये जेव्हा शुद्ध सत्वगुण बाणेल तेव्हा तुम्हाला स्वानुभूती रसामध्ये आपोआपच आवड निर्माण होईल. पण तुम्ही अशा क्रिया करणं गरजेचं आहे, असे विचार तुमचा असणं गरजेचं आहे, अशाचा संग तुम्हाला करणं अपेक्षित आहे की ज्यांच्यामुळे तुमचा शुद्ध सत्वगुण वाढीला लागेल. काय लागेल? अशा क्रिया करायला लागतील. कारण आपण जर क्रिया अशा करू लागलो की जेणे तमगुण वाढेल तर आपोआपच तमगुणाच्या गोष्टी आवडतील. आपण अशा जर क्रिया करू लागलो, असे विचार करू लागलो की जेणेकरून रजगुण वाढेल तर आपोआपच आपल्याला रजगुणातल्या गोष्टींची आवड निर्माण होईल. अशा क्रिया अशा विचार आपण करू लागलो की जेणे सत्वगुण वाढेल तर आपोआपच सत्वगुणातल्या गोष्टींची आपल्याला आवड निर्माण होईल. तसंच याच नियमाप्रमाणे अशा क्रिया अशा विचार आपण करू लागलो की जेणे शुद्ध सत्वगुणाची आपल्याला आवड निर्माण होईल तर आपोआपच आपला शुद्ध सत्वगुण वाढेल. आणि एकदा का शुद्ध सत्वगुण शरीरात वाढला की आपोआपच स्वानुभूती रस याचा आवड निर्माण होईल. ही आवड निर्माण झाल्यानंतर आपोआपच दृश्यानुवित समाधी, शब्दानुवित समाधी आणि त्याच्या खालचा जेवढा काही मी अभ्यास तुम्हाला सांगितला या सगळ्यांमधला रस नाहीसा व्हायला सुरुवात होते. आपोआपच हे आपोआपच होतं. म्हणून या सगळ्यांचा एक संबंध दिसतो. या सगळ्यांची एक प्रकारे काय आहे, तार कुठेतरी जुळलेली दिसते. आपल्याला या सगळ्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्याला स्वानुभूती रस प्राप्त करणं अपेक्षित आहे. जेव्हा केव्हा दृश्य आणि शब्द या समाधीच्या पलीकडे आपण पोहोचू, म्हणजे जेव्हा केव्हा, कारण दृश्य आणि शब्द यांच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या समाधीचा आपण शेवट मानलेला आहे. कारण त्याच्या पुढे स्वच आहे. त्याच्या पुढे काय? स्व आहे आणि त्याची अनुभूती आणि त्याचा रस आणि त्या रसाचा आवेश असा हा प्रकार पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये आहे. म्हणजे हे सगळं सोडून या ठिकाणी या दोन समाधीची उपेक्षा इथपर्यंत प्रवास ज्या साधकाने केला, जो कोणी करू शकतो त्याला नक्कीच स्वानुभूती रसावेश प्राप्त होऊ शकतो. मग स्वानुभूती रसावेश हा जो आहे, हा स्वानुभूती रसावेश हीच निर्विकल्प समाधी आहे. म्हणजे स्वव्यतिरिक्त कशामध्येही रस नाही हीच निर्विकल्प समाधी. कुठल्याही क्षणी, कुठल्याही काळी त्याला स्वव्यतिरिक्त कशातच रस राहिला नाही पाहिजे. त्याचा आवेश पाहिजे, म्हणजे उतू चाललेलं पाहिजे, कशातच रस नाही. पण हे कसं असतं, म्हणजे आता हे ओळखायचं कसं, हा मोठा प्रश्न असतो. एखादा दारुड्या मनुष्य आहे, आता ह्या दारुड्या माणसाला कशात रस असतो? दारुड्या मनुष्य बायकोची काळजी घेताना दिसतो म्हणजे तो सकाळी जातो दूध आणायला. दारुड्या मनुष्य सकाळी दूध आणायला गेला तर आपल्याला वाटतं बघा, असं वाटतं. चुकून दुर्दैवाने तो कधी दुपारी भाजी घेऊन आला, कधी दळण घेऊन आला, तर समजावं का की त्याला दारूत रस नाही? त्याचं काहीतरी गडबडे समजायची. दारुड्या मनुष्य जो असतो, पट्टीचा दारुड्या पाहिजे तो, जो पट्टीचा दारुड्या मनुष्य असतो, त्याच्या सगळ्या क्रिया बघा तुम्ही, कुठल्याही क्रिया, या सगळ्या क्रिया बघा तुम्ही, उत्कृष्ट चालतात. त्याचं काहीच नाही, मस्त. तो नातेवाईकात जातो, तो वारीत पण जातो कधी कधी. दारुड्या जर वारीत पोहोचला तरी काही, सकाळी तो वारीत चालताना दिसतो पण रात्री तो झोपलेला दिसतो. तो वेगळ्या रसात झोपतो, तो बरोबर शोधतो तो, है की नाही? तो दारुड्या वारीत गेला का नातेवाईकात गेला, लग्नात गेला का पिक्चर थिएटरमध्ये गेला, तो अनाथ आश्रमात गेला का तो झाडं लावायला गेला, तो काही करू देत, दारुड्या काही करू देत, तो कुठे असतो? दारुड्या झोपला तरी आणि उठला तरी, जगात असला तरी आणि जगात नसला तरी, कुठे असतो? म्हणून त्याच्या देशपिंडाला कावळा सुद्धा शिवत नाही जिथपर्यंत त्याला म्हणतात रस. त्याच्याशिवाय कावळा पण शिवत नाही. असे मी उदाहरणं पाहिलेत, असे काही दशपिंड पाहिलेत की ज्याच्यामध्ये तो शिवतच नाही कावळा, ह्याला रस म्हणतात. असा रस तयार झाला पाहिजे. म्हणून दारुडे हे आपल्यासाठी फार उत्कृष्ट दृष्टांत आहे, उत्कृष्ट उदाहरण आहे. असा स्वमध्ये रस पाहिजे. दारुड्याचा जसा दारूमध्ये रस असतो त्याप्रमाणे पाहिजे ना. उत्कृष्ट उदाहरण आहे का नाही? मग दारुड्याचं आपण तिरस्कार करायचं कारण नाही, उलट आपण त्याचं जगणं बघावं. कसं त्याचं जगणं बघून आपल्याला लक्षात येऊ शकतं की स्वमध्ये असा रस जर निर्माण झाला, मग तुम्हाला बायको असू देत, नवरा असू देत, मुलं बाळं असू देत, संपत्ती असू देत, नोकरी असू देत, व्यवसाय असू देत, शेती असू देत, नातेवाईक असू देत, त्याने काही फरक पडत नाही. दारुड्याला कशाचा फरक पडतोय? दारुड्यावर कशाचा परिणाम झाला मला सांगा? दारुड्यावर कशाचा परिणाम होतो का?
या सगळ्यांचा दारुड्यावर अजिबात परिणाम होत नाही जर उत्कृष्ट दारुडे असेल तर. त्याचप्रमाणे आपलं जर झालं, स्वअनुभूतीची आवड एवढी पाहिजे, त्याच्या रसामध्ये इतका इंटरेस्ट पाहिजे, या सगळ्यांचा असून परिणाम होणार नाही, कशाचाच परिणाम होणारच नाही. इतकं उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्याकडे. मग आपण काय घ्यायला नको का त्याच्याकडून? काहीतरी त्याच्याकडून आपण घेण्यासारखं आहे की नाही काही, तर त्याच्याकडून घेतलं पाहिजे. काय, त्याला जसा दारूत रस आहे, त्याला जशी दारूची नशा आहे, तशी आपल्याला स्वची नशा पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? स्वानुभूती रस पाहिजे. आणि स्वशिवाय आपल्याला जगात कोणाचा रस नाही पाहिजे. हा एक भाग आहे. आता खरं तुम्हाला सांगतो याच्या पुढचा भाग, की खरं तर सगळ्यांना स्वमध्येच रस आहे. अख्खं जग फक्त स्वच्या व्यवस्थेसाठी मांडलेलं आहे, पण सगळे इतके लबाड आहेत की दाखवतात तुमच्यासाठी. जगातला एकही स्व जो जीव रूपाने प्रगट झालेला आहे, एकही स्व असा नाही की ज्याला स्वव्यतिरिक्त कशाशी तरी घेणं देणं आहे. तो फक्त दाखवतोय. काय करतोय? फक्त ड्रामा करतोय तो. सगळ्यांना फक्त घेणं देणं कशी आहे? सगळेजण फक्त स्वच्या व्यवस्थेसाठी सगळे घेऊन बसलेत. आपण हे शरीर कशासाठी घेतलंय, इंद्रिय कशासाठी घेतलीत, जीव कशासाठी घेतलाय, हे सगळं आपण फक्त त्या स्वच्या पूर्ततेसाठी घेतलेलं आहे खरं तर. पण लबाडीची सवय पडली. आपण दाखवतो काय? बायकोला म्हणतो तुझ्याशिवाय काय, तुझ्यासाठी ते सगळं चाललंय. ती मेली तर हा जातो का सरणावर? बायको मेली तर हा सरणावर जातो का? जिथपर्यंत बायको असते, सुंदर छान बायको आहे, जिथपर्यंत त्याला ती बायको आहे, तिथपर्यंत तिला काय म्हणतो तो? सगळं तुझ्यासाठीच आहे. आणि ती मेली समजा, तर हा सरणावर जाईल का? हा म्हणतो दुसरी. मग दुसरी आणली, दुसरीला पण तसंच म्हणतो, सगळं तुझ्यासाठीच आहे म्हणतो का नाही? सगळं बायकोसाठी, मुलांसाठी असं म्हणतो ना. हा गुपचूप जाऊन पाणीपुरी खातो एकटाच, म्हणजे किंवा मिसळपाव खातो, आणि छोटासा आपला एक पुडा भेळीचा घेऊन येतो घरी. म्हणजे स्वानुभूती रस किती आहे बघा. खरंच आहे बरं, अशीच परिस्थिती आहे. म्हणजे सगळ्यांना रस कशात आहे? तुम्ही इथं काय माझ्यासाठी बसले येऊन? तुमच्यामध्ये रस आहे म्हणून तुम्हाला इथं येऊन बसले. मला काय तुमच्यात रस आहे का? मला काही तुमच्यात रस नाही. मला माझ्यामध्ये रस आहे. मला एक सांगण्यामध्ये मजा वाटते, तुम्हाला ऐकण्यात मजा वाटते. मी सांगतो म्हणून तुम्ही ते आलेत काय? असं दाखवताय तुम्ही. तुम्ही आलेत म्हणून मी सांगायला बसलोय काय? नाही, असं मी फक्त दाखवतोय. म्हणजे मी तसं दाखवतोय, तुम्ही तसं दाखवताय, म्हणून आपलं जुळलंय नाही का? मग हे स्पष्टपणे बोलले की मग लोक म्हणतात अरे महाराजांना जर आपल्यात रसच नाही, काय त्या महाराजाच्या नादी लागायचं? मी जर एखाद्या माणसाला असं दाखवायला सुरुवात केली ना, मला त्याच्यात काही रस नाही, ते काही दिवसांनी हळूहळू गायब होतं. ते म्हणतात ह्यांना आपल्यात रसच नाही. तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाला आहे ना, खरं बोला. तुम्ही खरं बोलले की जगातले सगळे संपले, फक्त स्व शिल्लक राहतो. इतकं सोपं गणित आहे. म्हणजे काही परमार्थ करू नका. परमार्थ वगैरे काही फार मोठी गोष्ट नाही. फक्त तुम्ही काय करा, खरं बोला. खरं बोलला की जगातले सगळी लोक गायब. सगळी लोक, हे शरीर सुद्धा गायब, सूक्ष्म शरीर गायब, कारण शरीर, महाकारण शरीर सुद्धा गायब होत आहे. कारण त्यांना खरं सांगा फक्त काय. आपण ह्याची व्यवस्था अशी करतो की आपण याला असं दाखवतो की तुझ्यासाठी तर करतोय मी सगळं, पण ह्याच्यासाठी करतोय आपण काही. शरीराला पण आपण असं दाखवतो. काय दाखवतो आपण? शरीराला पण आपण असं दाखवतो. हे लक्षात येत नाही आपल्याला. तुम्ही जरा बारकाईने विचार केला की लक्षात येईल. याला पण असं आपण दाखवतो की तुझ्यासाठी तर सगळं चाललंय. कपडे घातलेत नवीन कपडे, ह्याला काय मढ्याला काय नवीन कपडे घातले तर चालतंय काय? ह्याला फाटके घातले तरी काही फरक पडत नाही. पण आपण याला असं दाखवतो, नवीन कपडे घातले, कसं छान दिसतोस तू. लोक पण बाकीचे म्हणतात काय दिसतोय. म्हणजे लोक पण फसवतात याला, आपणही याला फसवतो. आणि वास्तविक याला कपडा नवीन आहे का जुना आहे याच्याशी काहीच घेणं देणं नाही. याचे घेणं देणं आपल्याला आहे. आपल्याला बरं वाटतंय नवीन कपडे घातल्यावर, आणि त्या लोकांमध्ये असलेल्या त्या स्वला बरं वाटतंय नवीन कपडे घातल्यावर. म्हणून सगळी व्यवस्था जी आहे ती स्वच्या भोगासाठी आहे. म्हणून स्वभोगेसी वसे भोगता येत. का वसे? स्वभोगेसी वसे भोगता येत. असं असताना लबाडी करतो, हा गुन्हा आहे. जे आहे ते स्पष्टपणे सांगून टाकावं. तू जी माझी बायको आहेस ती तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी. म्हणून बायको ही बायकोसाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे. कशासाठी प्रिय आहे? बायको ही बायकोसाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे. शरीर हे शरीरासाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे. प्राण हे प्राणासाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे. इंद्रिय ही इंद्रियासाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे. विषय हे विषयासाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे. जगातलं सगळं
त्या त्या गोष्टीसाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे, असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये आपल्या मैत्री नावाच्या पत्नीला याज्ञवल्क्य मुनीने उपदेश केलेला आहे. आणि हे जेव्हा तुम्ही पाळाल, एवढं जरी पाळलं तरी पारमार्थ समजा. खोटं बोलू नका. आणि तुम्ही खोटं बोलायला लागले की जग तुमच्या जवळ आहे, आणि तुम्ही खरे बोलायला लागले की कोणी तुमच्या जवळ नाही. खरं बोलायचं बघ. खरं बोलायला लागले की लोक तुम्हाला प्रयत्न करणार खोटं बोलायला लावायचं आहे. तुम्ही एखाद्याला म्हटलं की, म्हणजे बायकोला म्हटलं, तुम्ही असं म्हटलं की नाही तुझ्यासाठी काही तू मला प्रिय नाही, माझ्यासाठी तू प्रिय आहे मला. मग माझ्यासाठी तू काय दुसरी एखादी स्त्री आली तरी प्रिय होऊ शकते. मग तुम्हाला लाटणं काढेल का नाही? अनंत जन्म काय तीच थोडी प्रिय होती? अनंत जन्म तीच प्रिय होती का? अनंत जन्म काय याच जन्मात ती फक्त प्रिय नसते, अनेक प्रिय होतात. पण हा लाबाडी करतो, तुझ्याशिवाय कोण आहे काय म्हणतो, नुसती लाबाडी आहे, खोटारडेपणा करतो. अनंत जन्म अनंत प्रकारच्या पदार्थांचा आपण भोग घेतला, अनंत प्रकारच्या वस्तू आपण प्राप्त करून त्यांच्या त्यांच्या भोगामध्ये रमण झालो, पण प्रत्येक ठिकाणी दाखवतो काय, तुझ्यासाठीच आहे फक्त. आणि ही सगळी लाबाडी आहे. ही लाबाडी थांबवा. ही लाबाडी थांबवलं तरी आपलं खांबवून जाईल. कारण मी बरेच वेळा सांगत असतो, जगातला सगळ्यात लाबाड कोण आहे? हा जीव आहे. हा जीव जो आहे तो लाबाडी सोडेल तो मुक्त होईल. स्वसाठी सगळं जग आहे. कायसाठी आहे? हे दृढपणे लक्षात ठेवून तुम्ही जगात काहीही केलं तरी तुम्हाला काही फरक पडू शकत. आणि जेव्हा स्वचीच आवड आणि स्वचाच रस एकदम दृढ होत जातो, तो स्वचा जो आवेश आहे, तो रसावेश जो आहे, त्या रसावेशामध्ये जर तुम्ही राहिलात तर तीच निर्विकल्प समाधी आहे. ही काय? ही निर्विकल्प समाधी. आणि ही जेव्हा जितकी दृढ होईल तितकं काय होईल, तितकं पुढे सांगितल्याप्रमाणे, दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे निर्वात ठिकाणी असणाऱ्या दिव्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणून फक्त काय, स्वकेंद्रित जग आहे. स्वकेंद्रित जग असतानाही स्वकेंद्रित नका राहू असं सांगण्यामध्ये लोकांना रस आहे. चुकीचं, जे खरं नाहीये, पण लोक असं दाखवत आहेत. लक्षात. आता एखादा म्हणेल की नाही, आई जी आहे, एखाद्याला असं वाटतं की आई जी आहे ही मुलाला, कारण हा मोठा वादाचा विषय करा, लोकांना असं वाटतं की आई जी आहे ती मुलाला एवढं सांभाळते, म्हणजे किती तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळते. नक्की बरोबर आहे, करते, असं नाही म्हणत नाहीये मी. म्हणजे खूप यातना भोगते स्त्री मुलासाठी खूप यातना भोगते. आणि मग म्हणून जग म्हणतं की आई सर्वात उत्कृष्ट आहे, आई सर्वात श्रेष्ठ आहे. पण त्या यातना भोगण्यात तिला सुख वाटतं. काही यातना अशा असतात ती त्या यातना सुद्धा गोड वाटतात. म्हणून स्त्रीला मुलाची यातना सुद्धा काय वाटते, गोड वाटते. म्हणजे त्या यातनेत तिला गोडवा आहे, म्हणून ती ते सगळं करते. म्हणजे त्या स्वशीच तिला घेणं देणं. खरं घेणं देणं कोणाला आहे? कोणाशी आहे? स्वशी घेणं देणं. हा मुलगा नसता तर काय, दुसरा असता, त्याने काही फरक पडत नाही. म्हणजे त्या मुलामध्ये रस आहे म्हणून ती आई झालेली नाहीये. तिला त्या स्वला, म्हणजे त्या स्त्रीच्या आतमध्ये असलेल्या त्या स्वला फक्त मूल या विषयात रस आहे. आणि तो विषय भोगण्यासाठी किती यातना झाल्या तरी चालतात. काही विषय कसे असतात, यातना झाल्या तरी भोगण्यात मजा असते. त्याप्रमाणे आईचा मूल हा एक विषय आहे. काय? कुठल्याही स्त्रीचा मूल हा काय एक विषय आहे. आणि मग तो विषय इतका उत्कृष्ट प्रकारचा आहे की त्या स्त्रीला त्या विषयापोटी कितीही यातना झाले तरी ती सहन करते. आणि जगामध्ये तर त्याला श्रेष्ठत्व दिलंच जातं, म्हणून आपमतच तिला श्रेष्ठत्व जगामध्ये आहे. माझा मुद्दा आईचा तिरस्कार करणे असा नसून माझा मुद्दा असा आहे की स्वगौरव आहे. स्वसाठी ती करते. माझं सांगणं काय, मग ती स्त्री आहे म्हणजे आई आहे का दुसरं कोणी आहे, प्रत्येक जीव हा फक्त स्वसाठीच सगळ्याचा स्वीकार करतो आणि सगळ्याचा त्याग करतो. स्वसाठीच स्वीकार आहे आणि स्वसाठीच त्याग आहे. जेवढ्या गोष्टीचा तुम्ही आजपर्यंत स्वीकार केला, जेवढ्या गोष्टीचा तुम्ही आजपर्यंत त्याग केला, इथून पुढे सुद्धा तुम्ही जेवढ्या गोष्टींचा स्वीकार कराल आणि जेवढ्या गोष्टींचा त्याग कराल, हा फक्त स्वभोगासाठी. पण हे असं सत्य असताना सुद्धा या सत्यावर काट मारून भलतच दाखवतो, हा अपराध आहे. त्या अपराधापोटी सगळं चक्र सुरू आहे. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तो स्वरूपी भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. सुखिया
झाला सुखिया